दुसरा इतिहास 14 अध्याय आणि 1 ते 4 वचन आपण वाचूया. आणि अबिया आपल्या वडिलांच्या बरोबर निजला व त्यांनी त्याला दाविदाच्या नगरात पुरले आणि त्याच्या ठिकाणी त्याचा मुलगा आसा राज्य करू लागला. त्याच्या दिवसात देश 10 वर्ष स्वस्त राहिला. आसा तर यहोवा आपला देव याच्या दृष्टीने जे बरे व नीट ते करीत असे. त्याने अन्य देवांच्या वेद्या व उच्चस्थानी काढून टाकली व पूजाचे स्तंभ फोडून टाकले व अशेरा देवीची झाडे तोडून टाकली. आणि यहोवा आपल्या पूर्वजांचा देव याला शोधावे आणि त्याचे नियम व न्याय आचरावे अशी त्याने यहूदाला आज्ञा दिली. बंधू प्रवीण आपल्यामध्ये आहे. देवबाप आजची मीटिंग आशीर्वादित करण्यासाठी, त्यानंतर आज संध्याकाळी बेरोडचं मीटिंग, त्यानंतर उद्या नाला सोपारा, मंगळवारी बुधवार बोलवली, त्यानंतर 15 तारखेला अहमदनगर बंधू प्रशांत पाचारणे यांच्या घरची मीटिंग, शुक्रवारचा माझा परिचा प्रवास आणि रविवारी सत्राची आराधना प्रभू आशीर्वादित करण्यासाठी बंधू प्रवीण आपल्यामध्ये आहे. प्रार्थना करते. हालेलुया 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 हालेलुया. पवित्र 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 स्तुतीस पात्र भयाशोग्य आकाश आणि पृथ्वीचे निर्माण करत्या राजाच्या राजा प्रभूचा प्रभू लॉर्ड गॉड त्या महान देवाचे देव प्रभू येशू मसीहाच्या नावावर धन्यवाद तुमचा आभार मानतो. माझे राजा माझ्या स्वरूपा प्रभू दया केलीस, कृपा केलीस, अनुग्रह केला पा. आम्हा लेखांचा कर्तव्य मागील आठवडा उत्तम संरक्षण केलं, सांभाळलं पा. आणि शपथ दिवशीला पा आम्हाला एकत्र जमलं पा. त्या नावाचं आम्हाला एकत्र जमलं, त्या पायाजवळ जमलं पाहिले पा. अंतर्गत पा शपथ देऊन पवित्र पाण्यासाठी पा. तू मोका दिला, तू संधी दाखव त्या नावाला आणि गौरव जन्माचे कर्माचे पापी पा. जे का चुका अपराध झाला असं बापा कृपेच्या काळामध्ये आपण आम्हाला क्षमा करण्यासाठी विनंती केलं पा. मीटिंग तू लाभ दिला पा. मीटिंग तू ब्लेसिंग करण्यासाठी विनंती कर पा. या ठिकाणी पवित्रात्मा उतरण्यासाठी विनंती कर पा. पवित्रात्मा उतरून पा. तो सेवकाला पा चालण्यासाठी विशेष करून मदत कर. तू सहाय्य कर पा. तू ज्ञान आणि बुद्धी भरण्यासाठी विनंती कर. या वचन वाचल्यापासून वचन देखील घडून चालण्यासाठी पा. त्याच्या जीवावर टाकण्याचा तू स्पर्शकांसाठी विनंती कर पा. आणि काही नवीन नवीन प्रकटीकरण त्याच्या मुखाद्वारे पा देण्यासाठी विनंती कर पा. भेंडभाव वचन नाही के पा. प्रत्येकाच्या मनामध्ये हरेकाच्या अंतःकरण कार्य कर पा. आणि प्रत्येकाच्या वचनाप्रमाणे आचरण करण्यासाठी विनंती कर पा. ऑनलाईन ऑफलाईन वचन ऐकले पा. हरेकाच्या जीवन तू प्रेसिंग करण्यासाठी विनंती कर पा. वचन सांगते वचन ऐकणे त्यापेक्षा प्रभू वचन पालन करायचं मदत बापा. भेंडभाव वचन पालन करायचं पा. सहाय्य कर, तू मदत करण्यासाठी विनंती पा. जे काम त्यामध्ये भेटी बापा सर्व कमी भेट उडण्यासाठी विनंती बापा. आता हा राजा झाला पा. आपल्या देशातील सर्व काही जे क्रय होत्या पा सर्व धुळून टाकल्या. प्रत्येक आज्ञा केली. यहोवाचे देव वचन पाळा प्रभू बापा. ते वचन आमच्यामध्ये त्याप्रमाणे कार्य करण्यासाठी पा. तू सहाय्य कर, तू मदत करण्यासाठी विनंती. 8 वाजे सर्व धावपळ विनंती मुंबईच्या मीटिंग येणं प्रभू हरे कार्य जे काही योजना केल्या पा. योजना सर्व सफल होण्यासाठी विनंती. आनंदाचे बीज पा. महिन्यासाठी तो सेवकाला उपकारण्यासाठी विनंती पा. मेणबत्ती प्रमाणे सेवकाला जीवन चालले बाबा. तू सहाय्य करतो. सर्व प्रोग्राम तू जे काही इच्छा सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी विनंती. तू ब्लेसिंग कर विनंती आमच्या म्हणजे कोणी बिमार असेल बरे करा. जे लेखाची इच्छा धरून मागून म्हणून आपण आल्या अनेकांची माग तू पूर्ण करण्यासाठी विनंती. मीटिंग तू ब्लेसिंग कर. वचन तुझ्या आधारासाठी विनंती. आशीर्वाद भरपूर पा. मान सन्मान गौरव तुला दे पा. त्यांना ताण होता प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि तो पा. आमेन. चल आपण दुसरं वचन वाचूया. दुसरा इतिहास 14 अध्याय आणि 1 ते 4 वचन. आणि अबिया आपल्या वडिलांच्या बरोबर निजला व त्यांनी त्याला दाविदाच्या नगरात पुरले आणि त्याच्या ठिकाणी त्याचा मुलगा आसा राज्य करू लागला. त्याच्या दिवसात देश 10 वर्षे स्वस्त राहिला. आसा तर यहोवा आपला देव याच्या दृष्टीने जे बरे व नीट ते करीत असे. त्याने अन्य देवांच्या वेद्या व उच्चस्थानी काढून टाकली व पूजाचे स्तंभ फोडून टाकले व अशेरा देवीची झाडे तोडून टाकली. आणि यहोवा आपल्या पूर्वजांचा देव त्याला शोधावे आणि त्याचे नियम व न्याय आचरावे अशी त्याने यहूदाला आज्ञा दिली. बस
देवाकडे वचन आपल्या सर्वांसाठी प्रभू आशीर्वादित करो. देवाला धन्यवाद असो की आज शपथ दिवस पवित्र पाळण्याचा मौका त्या परमेश्वराने आपल्याला लाभू दिला आणि म्हणून त्या देवाला आपण धन्यवाद देऊ. बहिणींनो आणि भावांनो, जरी चर्च बंद होतं पण आमची आराधना ही चालू होती आणि देवाने दया केली की ऑनलाईन एक टॉप पॉइंट प्रीच करण्याचे मौके मला दिले आणि त्यामुळे पुष्कळ लोक या सत्य मेसेज मध्ये येऊ शकले. कारण आज लोक चर्च खोलले, चर्च मध्ये शहराने बसतील पण यांचे मन बाहेर बोंबलत फिरतील. काय फायदा होणार? आज आमच्या परमेश्वराला आमचं अंतःकरण हवंय. कारण पवित्र शास्त्र सांगते ज्यावेळेस अभिया मेल्यानंतर त्याचा पुत्र असा याला राज्यपद मिळालं आणि त्याला राजपद मिळालं तर बायबल सांगते त्याने जीवनात पहिलं काम केलं की आपल्या परमेश्वरासाठी जे काही चांगलं ते केलं आणि आपल्या लोकांना आपल्या प्रजेंना त्याने देवाची वचनं पाळायला लावली, आज्ञा पाळायला लावली आणि म्हणून त्याच्या जीवनात शांती मिळाली, त्याच्या राज्यात शांती मिळाली. काय आज माझ्या कुटुंबात या माझ्या जीवनात शांती आहे का? दुनियाचं सोडा, बऱ्याचशा लोकांचे स्वतःच्या जीवनात शांती नाही पण दुनियाचं बघा मनस्ताय फिरतात. या इस्रायलमध्ये अशांती होती, या इस्रायलामध्ये कष्ट वारंवार अटॅक हल्ले व्हायचे. पण तू ज्यावेळेस बायबल सांगतोय हा राजा असा राजा झाला त्याने पहिलं काम केलं तिथे अमंगळपणा दूर केला. काय सांगतं बायबल 3 आणि 4 वचन? त्याने अन्य देवाच्या वेद्या व उच्चस्थाने बघा बायबल सांगतंय अन्य देवाचे वेद्या आणि उच्चस्थाने. जे लोक स्वतःला ग्रेट समजतात, शाने समजतात, मी करून नाचतात, यांनी पहिलं तर स्वतःला झुकवलं. हे बायबल सांगतंय. दुसरा पॉइंट, अन्य देवाची आराधना. जोपर्यंत मला मेशाची माहिती नाहीये, जोपर्यंत मला वचन माहिती नव्हते तोपर्यंत मी केलं असेल, वागलं असेल. पण आज मेसेज कळालाय, वचन मिळाली, पण तरीही मी जर नाही स्वतःला उंच्या करून नाचत असेल तर जीवनात बद्ध नाही. ब्रदर बायबल सांगतं. आणि जेव्हा मी वचन तोडायला होतो तो रेव्हरंड असो, बिशप असो, पास्टर असो, बायबल सांगतं त्याच्या जीवनात अशांतीच असणार. का? कारण जोपर्यंत आम्ही त्या परमेश्वराच्या विरुद्ध जाणार, जोपर्यंत आम्ही परमेश्वराचे वचन पाळणार नाही तेव्हा बायबल सांगतं आमच्या जीवनात अशांती 100% असणार. पण जर आम्हाला या कुटुंबात आमच्या जीवनात शांती मिळवायची असेल तर जो युग, जो घमंड, गर्व, जो उच्च स्थानावर नाचत असेल तो पहिलं झुकवणे, देवाच्या चरणाजवळ पडणे. का? कारण गेल्या हप्त्यातच आपण मी ट्रेचिंग केलेला आहे. गेल्या हप्त्यात आपण मी टीच करतोय का नवरीचं जीवन कसं असेल, काय नवरीचं ब्राईडचं जीवन कसं असेल. मग आज जर मी ब्राईड म्हणत असेल, मी जर ख्रिस्ताची नवरी म्हणत असेल, काय माझ्या जीवनात माझा स्वभाव ख्रिस्ताचा आहे का? आणि ख्रिस्ताचा जर आहे, पवित्र आत्मा मिळालाय, तर मी वचन पाळायला लावतोय का वचन तोडायला लावतोय? पुष्कळ लोक आहेत आज मला भेटतायत, पुष्कळ भेटतात. नाही त्याला काय होत नाही, तुमचं लय कठीण चाललंय, तुमचं लय कठीण आहे, तुमचं असं. माझं नाही, पवित्र शास्त्र आहे हे वचन सांगते. माझा त्याच्याशी दोष नाही. होईल तेवढी मला कोशिश करायची का माझ्या जीवनाचा मला आत्मा कमवायचा आहे. कारण आज पवित्र शास्त्र सांगते त्याने पहिलं जे उच्च स्थान होते ते तोडले. आमच्या लोकांची घमंड असेल ती आम्ही किती उडवली. लक्षात ठेवा, जर घमंडच आमच्या जीवनात आहे तर मूर्तीपूजा पण आली. कारण बायबल सांगते नवीन करारामध्ये मूर्तीपूजा कशाला निकेट करते? जे घमंड, गर्व, जे जिद्दी स्वभाव हे बायबल सांगते. आणि म्हणून पहिलं काम आशाने केलं, जे उच्च स्थान होते त्यांना तोडलं आणि आपल्या प्रजेला, आपल्या लोकांना वचन पाळायला लावली, आज्ञा पाळायला लावली. आम्ही काय करतो? आज जर स्वर्गाचं राज्य मिळवायचं असेल, स्वतःचा आत्मा वाचवायचा असेल, मी त्या आत्मे सांगत नाही. आणि म्हणून मी स्पष्ट सांगत असतो, एक दिवस आणि लास्टपर्यंत माझी शक्ती राहिली, एक दिवस तर प्रभूला मी धन्यवाद देऊ शकतो. कारण कोणी गॅरंटी देऊ शकत नाही पण भरमध्ये काय घडेल ते. आणि म्हणून जी दुल्हन, जी ब्राईड प्रभू निवडलेली
तीच या मेसेज मध्ये स्थिर राहू शकते, बाकीचे नाही राहू शकत. पण काही स्थिर राहून सुद्धा काय करणार आहे की जसं यहूदा सेवा करत फिरला, परंतु नंतर मोह सुटला आणि त्याने आपला नाश करून घेतला. आज मी प्रभूला आवडणारं जीवन जगतो, माझी सेवा प्रभूला आवडणारी आहे का कुणा मनुष्याच्या कंट्रोलमध्ये आहे? आणि मग तो मनुष्य स्वार्थासाठी दुसऱ्याला ब्लॅकमेल करेल, तो मनुष्य स्वार्थासाठी दुसऱ्याची बदनामी करेल, तो मनुष्य स्वार्थासाठी दुसऱ्याला गलत मार्गाने चालवेल. परमेश्वर माफ नाही करणार, हे बायबल सांगते. कारण जोपर्यंत आम्हाला वचन माहित नव्हते तोपर्यंत आम्ही त्या रूपमध्ये चाललो असतो. आज जर आम्हाला वचन मिळाले तर जीवन हे आपलं देवाला आवडणार असावं. पण जर आम्ही फक्त एक धूर्तपणा आणि लवाई आमच्या जीवनात ठेवली आणि मंडळात जाऊन बसलो किंवा उपवास प्रार्थना केल्या तर हे फक्त कोणता रोट आहे? हसरा रोट आहे. आणि म्हणून इथं बायबल सांगतं की आपण गेल्या हप्त्यात पाहिलं मॅथ्यूचं पुस्तक 5वा अध्याय 8 वचन की मत्तय 5:8 जे लीन ते आशीर्वादित आहे. असा राजाने जे उंच होतात ते तोडलं. जे लीन म्हणजे नम्रता, असा राजाने उंच स्थान तोडले, मोठे स्थान तोडले, त्यांनी समान केलं. बायबल सांगतं जे लीन ते आशीर्वादित आहे. ते आशीर्वादी, बाकीचे नाही आशीर्वादी. जोपर्यंत आम्ही गर्वात अहंकारात राहिला तर त्याच्या जीवनात शांती नाही मिळाली. पण आसाने ते उच्च स्थान धुळीस मिळवले, तोडले, त्याच्यानंतर त्याच्या जीवनात शांती आली. प्रभू शिष्याला म्हणतो जे अंतःकरणाचे लीन ते आशीर्वादित आहे, ते आशीर्वादित आहे, कारण त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल. प्रेज द लॉर्ड, त्यांना पृथ्वीचे वर्तन मिळेल. प्रभू म्हणतो आज त्या परमेश्वराने आज जर तुम्हाला आणि मला त्याचे लोक म्हणून जर निवडून घेतलं, त्याच्यासाठी पवित्र प्रजा म्हणून निवडून घेतली आणि मग आम्ही त्याला सोडतो आणि जगामध्ये नाचतो, वचनाच्या विरुद्ध चालतो, आम्ही आशीर्वादित होतो का? नाही होत. आणि आशीर्वादित नाही म्हणजे आमच्या जीवनात शांती नाही. आणि मी तर सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो, आता येताना भावाचा माझं बोलणं झालं का आम्ही यासाठी आशीर्वादित आहोत, करोडपती आहोत का चिंता वचन आमच्याकडे आलेले, सत्य वचन आमच्याकडे आलेले. कोणी आम्हाला ब्लेम नाही करू शकत. आपण कोणाला आपण पुन्हा चॅलेंज आहे, कोणाला कोणत्या रेवणाऱ्या बिचपा घेऊन या, आपलं चॅलेंज असेल त्याला बरं का तर वचन सत्य बरं. आणि म्हणून आज जर आपल्याला त्याने त्याच्यासाठी जर निवडलं असेल, आज जर सत्य वचन आमच्याकडे येत असेल तर आमचं काम एकच असेल का आमच्या जीवनात लीनपणा घेणं, नम्रता घेणं आणि देवाची वचनाने आज्ञा पाळणं. आणि जेव्हा आम्ही देवाची वचनाने आज्ञा पाळू तेव्हा बायबल सांगतं आम्हाला काय मिळेल. दुसरा इतिहास 14वा अध्याय आणि 5 आणि 6 वचनामध्ये का बायबल काय सांगते? आणि त्याने यहूदाच्या सर्व नगरातून उच्चस्थाने सूर्यमूर्ती ही दूर केली, सूर्यमूर्ती दूर केली आणि त्याच्या समोर राज्य स्वस्थ राहिले. त्याच्या समोर राज्य स्वस्थ राहिले. बायबल सांगते कारण जे सूर्याची मूर्ती होती, जे उच्च स्थान होते त्याने मोडले आणि त्याच्यानंतर त्याचं राज्य स्वस्थ झालं. जोपर्यंत माझ्या जीवनातला घमंड, अहंकार मी दूर करणार नाही तोपर्यंत माझ्या हृदयात ख्रिस्त येणार नाही. आणि जोपर्यंत ख्रिस्त माझ्या हृदयात नाही तर तोपर्यंत माझ्या जीवनात शांती नाही. कारण असा राजाने काय केलं की ज्या सूर्याची मूर्ती होती, जे उच्चस्थान होते ते मोडले, त्याच्यानंतर त्याच्या राज्यात स्वस्थता आली. आणि त्याने यहूदा तटबंदीची नगरे बांधली, कारण देश स्वस्थ राहिला होता. प्रेज द लॉर्ड. तटबंदीची नगरे बांधली. ख्रिस्तात माझ्या बहिणींनो आणि भावांनो, जोपर्यंत तुमच्या या माझ्या जीवनात ही नम्रता नाही, पवित्र आत्मा नाही, तटबंदीचे नगरे बांधले. तटबंदी म्हणजे कव्हरिंग. तटबंदी म्हणजे कव्हरिंग. जसं आपण गावाला किंवा इथं बंगले बांधण्याच्या अगोदर बाजूला काय करतो? कंपाऊंड बांधतो ना, कंपाऊंड वॉल. का? की बाहेरच्यांनी आत येऊ नये म्हणून. बरोबर आहे. सेम टाइम
असा राजाने तटबंदी नगरे बांधली. कधी? जेव्हा त्याने ती सूर्याची मूर्ती उच्चस्थान धुळीस मिळवले, तिथं स्वस्थता आली. आज ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनातली दुष्टता, जलन, हेवेदावे सोडणार, नम्रतेने येणार, प्रभूची वचनं पाळणार, पाळकाची मी बनणार नाही, प्रभूची वचनं पाळणार, त्याच्यानंतर पवित्र आत्म्याचं कंपाऊंड येणार. का? पवित्र आत्म्याचं कंपाऊंड यासाठी आहे की सैतानाने आतमध्ये प्रवेश करू नये. कारण त्याने तटबंदीची नगरे बांधली आणि कारण देश स्वस्त राहिला होता. Praise the Lord, देश स्वस्त राहिला होता. कारण ज्यावेळेस कंपाऊंड असतं त्यावेळेस आतला मनुष्य घरात कसा राहतो? बेफिकर. का? बाहेरची कंपाऊंड आहे, गेटला कुलूप लावले, आपण बिंदास झोपू. पण जर त्या घराला जर कंपाऊंड नाहीये, रोडच्या कडला घर आहे, तर माणूस बिंदास झोपतं का? नाही. काहीतरी घडेल, काहीतरी होईल. ज्यावेळेस त्याने आपल्या जीवनात नम्रता घेऊन प्रभूचे वचन पाळायला लावली, वचन पाळली, बायबल सांगतं त्याच्या जीवनात स्वस्थता आली, त्याच्या राज्यात स्वस्थता आली. आणि त्यानंतर त्याने ज्या नगर बांधली त्याला तटबंद बांधली. आणि दुसरा पॉईंट महत्वाचा की कारण देश स्वस्त राहिला होता आणि त्या वर्षांमध्ये काही लढाई झाली नाही. कारण यहोवाने त्याला स्वास्थ्य दिलं होते. प्रेज द लॉर्ड. काही लढाई झाली नाही. बायबल सांगते काही लढाई झाली नाही. का? कारण देवाने त्याला स्वस्त केलं होतं. आज अगर आमच्या जीवनात जर हे युद्ध नकोय, मी हमेशा शिकवतो, शारीरिक युद्ध जुन्या करणार, नवीन करणार आत्मिक युद्ध, नवीन करणार आत्मिक युद्ध. का किती लोक बाहेरून शरीराने दिसायला कसे असतात? टकाटक, लय चांगले. आपण होतो सकाळी त्याला मी पाहिलं चांगला दिसला, आज संध्याकाळी 5:30 ला अटॅक आला. बाहेरून चांगला दिसतो पण कीड पण लागली होती आतमध्ये. का? कारण यांचं हृदय दुष्टाने भरलेलं आहे, यांच्या हृदयात ख्रिस्त नाहीये. आणि म्हणून बायबल सांगतं की असा जेव्हा राजा होत आहे तेव्हा त्याने आपल्या प्रजेला देवाची वचने, आज्ञा, नियम पाळायला लावले. दुसरा पॉइंट, आणि जे लोक तिला गर्विष्ठ किंवा जे मूर्तीपूजक होते त्यांना तिथून हाकून लावलं, मोडलं. आज आमच्या जीवनात हेच असणार. जे वचन तोडणारे असणार, आपला त्याचा संबंध नसणार. आपण फटफटून बोलतोय, आपण कुठे गेलो आपला शब्द. मी माझ्या आत्म्याचा नाश करायला कोणासाठी मोकळा नाही, काही संबंध नाही. कारण पैसा, धन कमावणं हे फरक कळतं, बरोबर आहे. मग नाशासाठी मला का पात्र ठरवताय तुम्ही? मला काय विचारताय? माझ्या जीवनात एकच असेल, वचन जर असेल तर पान, नाही तर माझा तुमचा संबंध नाही. मला पोट भरायचं नाही. मी आजही मरेल, मी उद्याही मरेल, माझ्या ख्रिस्तासाठी मरेल. याद राहील. आज मनुष्याचा धूर्तपणा चाललाय. कारण जेव्हा शरीरात त्या त्यांना पूर्ण दिसतात तेव्हा प्रभूचा इसर पडतो. प्रभू कोण दिसत नाही, पाळक कोण दिसत नाही, तेव्हा ग्रेट, स्वतःला ग्रेट समजतात. आणि मग जेव्हा कळतं तेव्हा ती वेळ फिनिश. फॉर एक्झाम्पल, एवढा मागायची राईट, एवढा काय दिसलं एवढ्याला? 30 रुपये जातीचे. पण नंतर कळतं अरे मी गलत केलंय. वेळ राहिली. अगोदर काय करतो तो? सेवाच करत होता. आज माझ्या बहिणी भावांनो, नवरीचं जीवन कसं असेल हा मेसेज मी प्रीच करतोय. आता मी प्रभूचं दुल्हन म्हणते, मी प्रभूचं नवरी म्हणते, तर माझं जीवन कसं असेल मी चेक करावं. की जसं जगी जीवन स्त्री जगते, माझ्या नवऱ्याला काय आवडते त्याप्रमाणे ती काय करते, कोशिश करते. माझ्या मित्राला काय आवडते ती कोशिश करते. का? मला तो मित्र आवडतोय, त्याच्या इच्छेने मला जगायचे. पण जिला एक मित्र आवडत नाही, ज्याला एक मित्र आवडत नाही, जेव्हा ते विरुद्ध वागतात तेव्हा ते शब्द पाळतात का? नाही. का? तेव्हा त्याच्यात एक युग आलेला असतो, घमंड आलेला असतो. आणि मग बायबल सांगतं घमंड आला म्हणजे कोण आला? शैतान, लुसिफर. आणि हा लुसिफर कोणी राहतो? लुसिफर कोणी राहतो? शैतान कोणी राहतो? अरे शैतान कुठे राहतं? कबरामध्ये, मसन वाट्यात. कुठं? कबरेमध्ये, मसन वाट्यात. देव
देव कुठे राहतो? मंदिरात. देव कुठे राहतो? मंदिरात. नीट शब्द ऐकायचा आहे. सैतान कुठे राहत आहे? मसन वाट्यात. माझ्या गावठी भाषेत सांगतो, स्मशान भूमी नको, मसन वाटा. बरोबर? देव कुठे राहतो? मंदिरात. आता पुष्कळ लोक मंदिर उघडण्यात खूप खुश आहेत. बरोबर? पण प्रभू म्हणतो मी हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाही. ते मंदिर कोण? ती कबर कोण? ख्रिस्ताचा आत्मा आहे. ख्रिस्ताचं चित्र मंदिर आहे. पण जर ख्रिस्ताचा आत्मा नाही तर तू कबर आहे. कबर मेलेला मुर्दा जिथं फुगलेला असतो तिथे. आणि मग जर मी मेलेला मुर्दा आहे तर मी ख्रिस्ताची गवळी होऊ शकत नाही. माझ्या जर ख्रिस्ताचा आत्मा आहे तर मी त्याची नवरी होऊ शकते. मी त्याची दुल्हन होऊ शकते. आणि त्याचा स्वभाव हा माझ्यात येईल. जोपर्यंत हवा आदामाच्या कंट्रोलमध्ये होती, आदामाच्या सांगण्याने वागत होती, तोपर्यंत ती आदामाचा देवाचा प्रतिरूप होते. पण ज्यावेळेस ती सैतानाच्या कंट्रोलमध्ये गेली, तिच्या घमंड आला. बायबल सांगतं तिने आदामाचा सुद्धा इन्कार केला आणि ती सैतानाच्या आधी गेली. कर्ण ख्रिश्चनाचं जीवन चाललंय. प्रभू बोलविले एका कार्यासाठी, प्रभू निवडील एका कार्यासाठी, पण जो उच्च स्थान घमंड आलेला असतो, मी का झोपू, मी का कविकार घेऊ, मी का बोलू, काही गरज नाही. पवित्र शास्त्र सांगते हे गुण फक्त तुमच्यामध्ये येतील, लोकात येणार नाहीये. बदल. कारण लुसिफरने घमंड केला, देवाने वचन पाळलं. लुसिफरने वचन तोडून घेतले, मनुष्याचा पुत्र भूमीवर आला वचन पाळण्यासाठी. आता आम्ही काय करतोय? बायबल सांगतं त्या ठिकाणी आसाने जेव्हा ते उच्च स्थान उद्ध्वस्त केली त्यावेळेस त्याच्या राज्यात शांती मिळाली. आज अक्कल तुम्हाला आणि मला जर जीवनात शांती पाहिजे असेल, आमच्या जीवनात स्वास्थ्य पाहिजे असेल तर मत्ताईचं पुस्तक 11 अध्याय 28 आणि 29 वचन प्रभू येशू मसीह बोलवत आहे. मॅथ्यूचं पुस्तक 11 अध्याय 28-29. जे तुम्ही कष्ट करी, जे तुम्ही कष्ट करी, ओझ्याने लादलेले आहात, ओझ्याने लागलेले आहात, ते तुम्ही सर्व माझ्या जवळ या. प्रेज द लॉर्ड. आम्ही तर त्यावेळी विसरतो आमचं काम झालं आलं का देव माय बाप का आता लय ठणकायला लागलं, आता लय दुखायला लागलं, आता लय वाईट व्हायला लागलं. मग देव किंवा पाळत आणि नाही आता काही घेणं नाही. आम्ही लय टकाडे घेतो तर आम्हाला लय पैसे आले, भेटले पैसे झाले. पैसा कुठे घेऊन चाललाय? नरकात. कुठे? कारण एवढा निवडला होता, पण कशामुळे नरकात गेला? पैशामुळे. तिथं कोणाची जिम्मेदारी नाहीये ब्रदर. आज कोणी अज्ञान नाहीये. मी हमेशा सांगतो आजने आपल्या राज्यात शांती मिळण्यासाठी देवाला शरण गेला, देवाने त्याच्या आयुष्यात शांती दिली. आता तो ख्रिस्त तुम्हाला आणि मला बोलावतो. काय म्हणतोय? अहो जे तुम्ही कष्ट करी, तुम्ही जे कष्ट करी, ओझ्याने लादलेले आहात, ओझ्याने लादलेले आहात, ते तुम्ही सर्व माझ्या जवळ या. ते तुम्ही सर्व माझ्या जवळ या. प्रभू बोलवतोय. पण आज किती लोकांची इच्छा प्रभूकडे जाण्याची? चेक करा. आणि त्याच्याकडे जायचं म्हणजे काय करावं लागेल? कोण सांगू शकतं? त्या प्रश्नाचं उत्तर त्याला एक चॉकलेट दिली मी पुढच्या संडेला. काय करावं लागतंय? प्रभू काय म्हणतोय? तुम्ही माझ्याकडे या. प्रभू बोलवतोय. मग काय करावं लागेल आम्हाला? Praise the Lord. काय करावं लागेल? God bless you. तुझ्या सर्वस्वाचा त्याग करत चल माझ्या मागे. सर्वस्वाचा म्हणजे त्याच्यात सगळं आलं बदल. आणि जेव्हा सर्वस्वाचा त्याग करतो मनुष्य तेव्हा तो काय होतो? झिरो. काय होतो? लीन. झिरो. आता आपण झिरो होतो त्या झिरोच्या बाजूला कोण राहतो? प्रभू येशू. तो किती झाला? अगोदर किती होता? त्याच्या बाजूला कोण येऊन थांबला? कोण? वन गॉड. एकच देव. प्रभू येशू म्हणजे त्याच्या बाजूला येऊन थांबला. तो किती झाला? 10 पट आशीर्वाद. पण त्याच्यासाठी अगोदर झिरो. ज्या तरुण मुलाला सांगितलं जा तुझ्याकडची आहे ते निघ आणि चल माझ्या मागे निघ. बायबल सांगतं त्याने प्रभूचा नकार केला आणि धनाच्या मागे गेलाय. आज किती ख्रिश्चन किती मी ओपन करून दाखवतो लोकांना. नाचत नेले स्वर्गात आमचं पूर्ण कुटुंब गेलं स्वर्गात आम्ही लय धारणी. पवित्र शास्त्र
आम्हाला चेक करण्याचा मोका देते. कारण काळ कोणता चाललाय? कृपयाचा, जो घमंड असेल, गर्व असेल, युग असेल, जे न आवडणारं देवाला जीवन असेल ते त्यागीमय करावं. प्रभू हे जीवन मी तुझ्या हातात सोपवलंय. का? कारण तो म्हणतो मी नाही. अहो कष्टी व भाराक्रांत वचन अहो जे कष्टी जगासी हो ज्याने लादलेल्या ओझ्याने लादलेले आहात ते तुम्ही सर्व माझ्या जवळ या, माझ्या जवळ या. म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. कोण विसावा देत आहे? असा राजाला विसावा कोणी दिला? प्रभू येशू मसीहने. त्याच्या राज्यात पुन्हा आणखी युद्ध झालं नाही. युद्ध नाही झालं म्हणजे काही टेन्शन चिंता होती का त्याला? कारण राजाला कशाची चिंता असते? युद्धाची. कोणतं राजा आक्रमण करेल, मग त्याच्यासाठी बंदुके घ्या, रायफली घ्या, काय आता सगळं काही चालतंय. बरोबर आहे का चुकत? बायबल सांगतं, तो म्हणतो मी तुम्हाला विसावा देईन. आणि म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. हा, मी अंतकरणाने लीन व नम्र आहे. Praise the Lord. मी अंतःकरणाने लीन व नम्र आहे. म्हणून तुम्ही आपणावर माझे झूक घ्या व माझ्यापासून शिका. Praise the Lord. माझ्यापासून निघा. कारण ज्यावेळेस परमेश्वराची मानव खाली उतरलाय, एवढा वाऱ्यासारखा पळत गेला, वाऱ्यासारखा पळत जाऊन त्या आपल्या मित्रांना घेऊन आला. प्रभू येशू मसीह म्हणतो, हे मित्रा काय करायचं लवकर करून घे. तो म्हणाला माझ्या वाऱ्या दिल्या, हे मित्रा काय करायचं लवकर करून घे. तुम्ही कोणाला शोधता? नासरीत येशूला. बरोबर? प्रभू म्हणतो तो मी तो आहे. बायबल सांगतं भरस मिळाले. अगोदर कसे आले होते? घमंड, गर्व, लाट्या काट्या घेऊन येताना कसं तो माणूस? बरोबर, गर्वानी. बायबल सांगतं एक पण भरमध्ये त्याला काय केलं? भुई समाज सगळे बायबल सांगतं पारखे पडले. उदाहरण दाखवून गेला. जो दाविदाला काय म्हणत होता? तुच्छ लेखत होता. पण दावीद म्हणला आज माझा पवित्र प्रभू तुला माझ्या हातामध्ये देईल. आणि बायबल सांगतं एक पलवारमध्ये तो गला दाविदाच्या पायाखाली आला. बदल पायाखाली. आज ख्रिस्तात माझ्या बहिणारे भावांनो, प्रभू म्हणतो मी जो लीन ते माझं जो घ्या. तुमचा तू वाहू नका. तुम्ही काय करा? स्वतःला लीन नम्र करा. कृपेचा काळ चाललाय. पाप कबूल करा. पाप पदरात घ्या. प्रभूकडे बोला. दयाचा धनी दया करीन. पण हा युग भोगळा काय होत असतो? वाढत 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 जातो आणि मग त्याला भासकिरी चीड पडते आणि तुटून जातो. आज करोडो लोकांचं जीवन हे व्यर्थ होणार आहे. का? कारण फक्त त्यांच्या जीवनात एक युगून आणि जो परमेश्वर त्याला बोलवतो माझ्याकडे या, त्याच्याकडे ते येत आहेत का? नाही. कोणाकडे जातात? जगाकडे. जगात त्या गोष्टीकडे. आणि जगातल्या गोष्टीकडे गेल्यामुळे कित्येकांचा काय होणार आहे? नाश. पण त्या देवाने आमच्यावर दया केली, कृपा केली. का या जगातून त्याने आम्हाला काय केलंय? वेगळं केलंय यासाठी की तो पवित्र आहे तर आम्ही सुद्धा पवित्र असावं. आणि म्हणून तो म्हणतोय मी जो मनाचा मी अंतकरणाने लीन व नम्र आहे. म्हणून तुम्ही आपणावर माझे झूक घ्या व माझ्यापासून शिका. म्हणजे तुम्ही आपल्या जीवास विसावा पावाल. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवास. शरीरात विसावा नाहीये. विसावा कुठे आहे? आमच्या जीवास. हा जर जीवात आमच्या विसावा मिळवायचा असेल तर आम्हाला फॉलो कोणाला करावं लागेल? प्रभू येशू मसीहच्या वचनाला. मी बरेचसे म्हणत नाही आमचा पालक काय जोडतो पडला काय? प्रभूचे वचन बघ. ऑलरेडी प्रॉफिट सुद्धा किती वेळा बोललाय. मी जे प्रीचिंग करतो ते जर बायबलची कनेक्ट नसेल तर मला त्यावर विश्वास सुद्धा ठेवू नका. आज लोकांचा फक्त भ्रम चाललाय. भ्रम. आता आम्हाला दान मिळालं आम्ही स्वर्गात गेलो. आता काही गरज नाही. आनंदाची गोष्ट पवित्र आत्मा मिळालाय. मार्ग तुम्हाला दिसलेत. परंतु आमच्याकडे येऊ नका. आम्हाला चालायला लावू नका. का? कारण खाताना चांगलं काय आणि वाईट काय हे सगळ्यांना कळतं. आमच्या होती तेवढी कोशिश आम्ही उद्देश करतो. ज्याला घ्यायचंय त्याने घेणं, ज्याला नाही घ्यायचं तो प्रश्न त्याचा आहे. कारण माझ्या आयुष्यात देवाला मी धन्यवाद देतो. आज 20-21 वर्षाचा अनुभव माझा. मी आजपर्यंत कोणालाही जबरदस्ती केलेली आहे आणि कोणाच्याही घरात न बोलवता पाय ठेवला.
आपल्याला वेळ नाही. हे पण याद राखणं आजही सांगतो पुन्हा. कारण लोकांचे भ्रम आहे. आपल्याकडे भ्रम नाहीये, आपल्याला टायमिंग नाहीये. आता आज 3 प्रोग्राम अटेंड करायचे. आता शिवगंगा, तिथे बर्थडेचा प्रोग्राम ते करून पुन्हा मीरा रोड, त्याच्यानंतर 3 दिवस तिकडं आलो का लगेच नगर करून रिटर्न पुन्हा संडे. आपल्याला टायमिंग नाही वेस्टच करायला का इथं बोंबलत फिरला तिथं बोंबलत फिरला. आपल्याला देवाचा महिमा करायचा, ते काम त्याने मला दिलंय, मला तेच करायचंय. कारण माझ्या जीवनात मला जर शांती मिळवायची असेल तर ज्याच्यासाठी त्याने मला कह्यात घेतलंय ते मला करावं लागेल. का? कारण पहिला पेत्रस 5वा अध्याय 7 वचन काय सांगते? पहिला पेत्राचे पहिले पत्र 5वा अध्याय 7 वचन. तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका. असा राजा झाल्यानंतर त्याने स्वतःवर चिंता घेतली नाही, त्याने स्वतःला घमंडमध्ये नेलं नाही. बायबल सांगतं, पेत्र म्हणतो त्याने आपली चिंता देवावर टाकली. तो तुम्हाला आणि मला सुद्धा म्हणतो काय? तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. प्रेज द लॉर्ड. तो तुमची काळजी घेतो. तो म्हणजे कोण? प्रभू येशू. जगातले नाही. जगातले पलभर मिनिटाला बदली होणार आहेत. ते बदली होण्याच्या अगोदर आम्ही किती बदली झालो असतो हे कोणीही शोधत नाही. आम्ही हमेशा दुसऱ्याला बोलतो. आणि म्हणून पेत्र म्हणतो का तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. प्रेज द लॉर्ड. तो तुमची काळजी घेतो. मनुष्यावर चिंता करण्यापेक्षा टाकण्यापेक्षा देवावर टाका. तो तुमची काळजी घेतो. तो कुठपर्यंत काळजी घेईल? आई बाप मुलाची काळजी कुठपर्यंत घेतात? प्रेज द लॉर्ड. कुठपर्यंत घेतात? वयापर्यंत. जोपर्यंत तो मुलगा वयात म्हणजे आई बापाच्या आज्ञेत आहे, जोपर्यंत तो आई वडिलांची आज्ञा पाळतो तोपर्यंत. आणि तो जर आज्ञा पाळतच नाहीये तर आई वडील काळजी घ्यायला मोकळे आहेत का? मग तेच आई बाप काय म्हणते? मग आता काय झालाय? त्यांनी त्याचं बघावं. आता मोठी झाली तिचं त्यांनी बघावं. देव जरी काळजी घेतो पण आम्ही काही बोलायचं नाही. देव मी काळजी घेतोय नाही तो पाळतच बदली झाला. तोंड कुठं बोललोय कशाने भरलंय हे दिसत का नाही? जोपर्यंत मला कळलं नाही, जोपर्यंत माझ्याला माहित नाही तोपर्यंत आम्ही बाळकाविलंब करू शकतो. हा मेसेज आम्हाला दिलेला होता प्रभू. अहो मी म्हणतोय असे मेसेज माझ्याकडे पडले. मी आता चेक केलंय. वेळेनंतर माझ्या एखाद्या मध्ये मेसेज पण होऊ शकतोय. मी पुढच्या हप्त्यात बघणार आहे. सुट्टीचा दिवस आहे. एक मेसेज मी टच करणार आहे 3 घंट्याचा. लास्ट मोमेंट आहे. प्रभू आत्ता येऊ शकतो. जे माझ्याकडे काम आलं ते मला उठून जायचं बाहेर. कारण आज आम्ही चर्च मेंबर झालो, स्वर्गात गेलो हे आपल्या डोक्यात नाही. आपल्या डोक्यात फक्त एकच टार्गेट आहे. आता मोका मिळाला. आजच्या दिवसात किती मीटिंग होतील, किती उद्देश होईल, कोणाला लागतोय का काय मला घेणं नाही. कारण आज प्रभू आला तर मी कुठे असेल हा माझ्या जीवनाला प्रश्न आहे. प्रभू बोलावतोय. पेत्र म्हणतो तुमची सर्व चिंता तुम्ही देवावर टाका. का? कारण तो आमची काळजी वाहतोय. पण आमचं जीवन जर तुम्ही आता चाललंय तो काय मोकळा का ज्याच्या मला काळजी व्हायला? गणनाच्या पुस्तकात सांगितलंय तो दयाचा धनी आहे, तो दयामंद आहे, कृपा करणारा आहे, पापाची क्षमा करणारा आहे, पण आपल्याची गै करणारा नाही. बायबल काय सांगतो? तो दया करणारा आहे, क्षमा करणारा आहे, पण तिथं शब्द वापरलाय अपराध्यांची. कोण आहे? वाचायले का? अपराधी म्हणजे जाणून बुजून केलेली चूक बायबल सांगते. आणि म्हणून तो बोलवतो. असा राजा त्या देवाच्या चरणाजवळ गेला. त्याने देवाला स्थान दिलं. त्याने दुनियातल्या त्या गोष्टी उडवून टाकल्या. त्याच्या जीवनात स्वस्थ आलं. आज आपल्या जीवनात जर स्वस्थता पाहिजे तर बायबल सांगतोय आमची सर्व चिंता आम्ही त्याच्याजवळ टाकायची. आठवचन की सावध असा, जागे राहा, तुमचा शत्रू सैतान. आता आम्ही म्हणतो आता पाळत माझा वैरी पाळत पहिल्यासारखा राहिला नाही. बरोबर आहे. इथं बायबल काय सांगतंय? वैरी कोण आहे? सैतान. मग आता एकदा तुमच्यात घुसला असेल नाही तर पाळकात घुसला असेल. आणि जर पाळकात घुसला तर तो पाळत कस काय राहिला? मग त्याच्या मुखातून उपदेश कस काय मिळतो? मग कारण बायबल सांगतोय उपदेश हा कोणाकडून मिळतो?
ज्याला आत्म्याचा अभिषेक झालाय त्याच्याकडून. आणि जर आत्म्याचा अभिषेक आहे तर मग सैतानच्या पाळण्यात घुसू शकत नाही. आणि जर सैतानच्या पाळण्यात घुसतोय तर तो पाळक नाही, तो बोटभरे असणार. आणि मग तो बोटभरे असणार म्हणजे तो काय करणार? हेच मलिस करणार. सिस्टरला दान मिळालं, ब्रदरला दान मिळालं, पोट त्याचा दैवत, नाच त्याचा सगळं, आणि निर्लज्जपणे त्याचा शिरोभूषण असेल. सर आम्ही टीचिंग करतोय, आम्ही ओपन करून दाखवतोय, अगर ते बायबलची केली आहे तर त्या पालकात सैतान नाही घुसलो, त्या स्वतः त्याच्या जीवनात सैतान घुसलोय का ज्या सैतानाने पुढे घेऊन चाललाय नाशामध्ये. का? कारण त्या सैतानाने काय करून घेतलं? वचन तोडून घेतलं. आणि म्हणून पेत्र म्हणतोय सावध असा, सावध असा, सावध असा, जागे राहा, झोपू नका. आणि आता आम्हाला झोपा लागल्या. पाऊलच म्हणतो प्रभूचं आगमन जसं जवळ आहे ना, तुम्ही एकमेकांच्या काय व्हा, संगतीत वाढा, उपदेश करा, टीचिंग करा. आणि आता आम्ही आराम, आता दानाचा दुप्पट वाटा मिळाला आम्हाला. किती? दानाचा दुप्पट वाटा मिळाला. आम्ही आता स्वर्गात आहे, मस्त खातो पितो झोपतो. आणि जेव्हा आवाज येणार आहे तेव्हा दिवे विझले, काळे पडले, आणि मग चला 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 पालकाकडे जाऊ. पालक तोपर्यंत पुढे राहील मग त्या आकाशमध्ये. हे पक्क आहे, हे लक्षात असू द्या. कारण प्रभू सत्य आहे. आम्ही आमची बडाई मारत नाही, पण आमच्या देवाच्या महिमेसाठी आम्ही चॅलेंज करून बोलणार. का? जर वचन आम्ही पाळतो तर त्या दिव्यात तेल पक्क आहे, पण जर आम्ही वचन तोडतो तर दिव्यात तेल नाही, त्या मूर्ख कुमारिका असणार आहे. हे बायबल सांगते. कारण कुमारिका आहे म्हणजे प्रभूच्या नाम बॅप्तिस्मा घेतलाय, पण तेल नाहीये, दिवे विझत आहेत. म्हणजे वचन तोडल्यानंतर काजळी याच्या चेहऱ्यावर येते. चेहरा काळवटतो म्हणजे का? बायबल सांगते दिवा मनुष्याला इंडिकेट करते, ऑइल तेल पवित्र आत्म्याला इंडिकेट करते. जर पवित्र आत्मा आहे तर बायबल सांगतात जीवन टवटवीत असेल, हे पवित्र शास्त्र सांगते. पण जर तेलच नाही तर काजळी पकडल्या जाते, आणि मग ते दुरुस्त करूपर्यंत दुरून मध्य आकाशामध्ये जाईल. म्हणजे कुमारिका असताना सुद्धा जीवनाचा नाश, हे बायबल सांगते. आणि म्हणून पेत्र म्हणतो सावध असा, जागे राहा, जागे राहा. तुमचा शत्रू सैतान, तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा, हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे म्हणून शोधत फिरतो. हा शोधत फिरतोय. आणि म्हणतो नाही नाही आता सैतान बितान काय नाही, आम्हाला सगळ्याला दान मिळाले. पालक लोक मसनात गेलो का आम्ही हसत असतो. मी त्यासाठी पुढे पुढे जात नसतो. नाही नाही ब्रदर मेले, स्वर्गात गेले. आणि ख्रिश्चन लोक सगळे स्वर्गात आहेत. काय? ख्रिश्चन लोक सगळे स्वर्गात आहेत, दान मिळाले. आणि मग एकच काय लागेल तिथे एकमेकाला? किती केसेस मी दाखवू शकतो? माझ्याकडे आलेल्या केसेस एकाने चॅलेंज केलं मला. ही जवळजवळ 2007ची 8ची गोष्ट आहे. एकाने मला चॅलेंज केलं होतं, म्हणे ते वारले आणि ते स्वर्गात आहेत. म्हणलं तिसऱ्या दिवशी तो व्यक्ती घरातल्याच माणसाच्या नजरेवर असणार आहे. ती केस 4थ्या दिवशी माझ्याकडे आली होती बदलापूरवरून. माहितीसाठी सांगतो मी. हे का बोलतो? कारण प्रभू सत्य आहे. तो बदलणारा परमेश्वर नाहीये. कर्म मेसेज जो असेल फक्त आपल्या मंडळीत असणार आहे, बाहेर तुम्हाला कुठेच मेसेज मिळणार नाही. हे बोलून दाखवतो. का? फक्त भ्रांतीच्या आत्मे. नाही नाही सिस्टर आता आपण येत आहे म्हणे आम्ही वन गॉडवाले आला का वन गॉडवाला, ट्रिनिटी वाले का ट्रिनिटी वाले, यहोवा विटनेस झाले का यहोवा विटनेस वाले. गोलफुडाचा चंपू. समय आहे हर एक गोष्ट मी माझ्या आठवणी पाहणार. आम्हाला पहिला कॉन्फिडन्स हे लक्षात असू द्या. आज आपल्या जीवनात खरोखर आपल्याला जर शांती समाधान मिळवायचं असेल, त्या शत्रूपासून या सैतानापासून आपलं रक्षण जर करायचं असेल तर जसं आसाने आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात त्या ख्रिस्ताला स्थान दिलं, त्या एकट्या आसा राजामुळे त्या पूर्ण राज्यात शांती प्रस्थापित झाली. आणि आसा राजाने त्यांचे घर एक कोटाने बांधले. बरं आज जर आम्ही आमच्या देवाला आवडणारं जर जीवन जगतो, आम्ही जर जागृत राहतो, त्याची वचन आज्ञा पाळतो, तर तो परमेश्वर आम्हाला पवित्र आत्म्याचा अभिषेक देईल, पवित्र आत्म्याचा आम्हाला गुंफण घालील, आणि आमच्या एकट्याद्वारे आमच्या लाखोंचं तारण करेल. पण जर आम्ही जर ग्रेट आणि उंच्या मध्येच नाचत असलो तर आमच्या एकट्यामुळे आमच्या घराण्याचा पक्क नाश होईल. हे सुद्धा लक्षात ठेवायचं. कारण प्रभूचं आगमन हे दाराशी आलंय. आणि म्हणून या ठिकाणी पेत्र म्हणतो की सावध राहा,
जागृत राहा, कारण तुमचा वैरी सैतान सावध असा, हा. जागे राहा. हा. तुमच्या शत्रू शैतान हा हा गर्जणाऱ्या सिंहासारखा हा. कोणाला गिळावे म्हणून शोधत फिरतो. हा. मग आज जर त्याच्या अटॅक मध्ये आम्हाला सापडायचं नसेल तर आम्हाला शरण कोणा जावं लागेल? प्रभू येशूला. आणि ज्यावेळेस प्रभू येशू आम्ही शरण जातो, त्याची वचन आज्ञा पाळतो, जेवण प्रभू तुझ्यासाठी असेल, तुमचा बसी कोणी रोखू शकेल का? पण ज्या वेळेस आम्ही धूर्तपणा आणि लबाडी आमच्या जीवनात ठेवणार आणि स्वतःला ग्रेट समजणार, तर तो मिळालेला आशीर्वाद सुद्धा आमच्या जीवनासाठी काय होणार? शापित. का? कारण ज्यावेळेस असाने आपल्या देवाला जीवनात घेतलं, त्यावेळेस त्याला काय मिळालं? शांती. आज पेत्र सुद्धा सांगतो का तुम्ही देवाला शरण जा, देवाला, मनुष्याला नाही. आणि म्हणून दुसरा इतिहास 15वा अध्याय 15 वचनाचा बायबल काय सांगते? आणि त्या शब्देमुळे हा सर्व यहुदाने हर्ष केला, हा कारण त्यांनी हा आपल्या सर्व हृदयाने शपथ वाहिली हा आणि आपल्या सर्व मनोरथाने त्याला शोधले. हा तेव्हा तो त्यांना सापडला हा. आणि यहोवाने त्यांना हा. चहूकडून स्वास्थ्य दिले. बायबल सांगतंय त्यांनी जी अनबाग खाल्ली होती, कोणी की ज्या इस्रायल लोकांनी जी शपथ वाहिली होती, त्याच्यामुळे त्यांना काय झाला? आणि त्या शब्देमुळे हा सर्व यहुदाने हर्ष केला. हा. आज आम्ही शब्द वाहतो, शब्दात घेतो, पण नंतर आम्ही काय करतो? काय करतो? पलट्या मारतो. अगोदर काय म्हणतो? नाही नाही, मला असंच, मला तसंच, मी बदली होणार नाही, मला प्रभूच पाहिजे, मी जगेल प्रभूसाठी, मी मरेल प्रभूसाठी, आणि मला प्रभूची सेवा करायची, मी असा करीन, मी तसा करीन. बरोबर? सरण्याची राव कुंपणापर्यंत थोडे दिवस झाले, 2 दिवस झालं, संपला विषय. नंतर प्रभू तिकडं, पाळक इकडं, आणि हा चालला तिसरीकडे. कुठे गेली शपथ? कुठे गेला करार? आणि मग जेव्हा वाईट होणार, मग नाही, ते पाळक लय बेकार रे. ते देव, राव कसला देव झोपलाय का काही समजा आमच्या प्रार्थना ऐका नाही. म्हणजे यांना गर्तेतून काढा, यांच्यासाठी जीवनाला उपवास प्रार्थना करा, यांना सत्याचे स्वप्न सांगा, यांना दर्शने सांगा, तरीही पाळक बेकार. का? बरोबर आहे, कारण यांना ओळखता नाही काही हे किती मूर्ख, तो पाळक मूर्ख झालाय, कारण पाळक आम्ही यांना सांगतो. कारण यांना कोणतं जीवन पाहिजे? शारीरिक मोठेपणाचं. चुका नकोय. मी तर म्हणतो आपण लगेच की आपल्या चुका देवाला दाखवतोय, त्याच्या नेत्र आमच्यावर, आमच्या घरात लक्ष असतोय की आम्ही कुठे गलत करतोय म्हणून. जेव्हा मनुष्य स्वार्थीपोटी उतरतो तेव्हा तो देवाला विसरतो. बायबल सांगतो इस्रायलाने काय केली? आणि त्या शब्देमुळे त्या शब्देमुळे सर्व यहुदाने हर्ष केला, सर्व यहुद्याने हर्ष केला, कारण त्यांनी आपल्या सर्व हृदयाने आपल्या सर्व हृदयाने यांनी स्त्री असेल किंवा पुरुष असेल, यांनी करार कशाने केलाय? ख्रिस्ताशी. कशाने? हे नाही सांगत मी, जगातले लोक सांगते लय आले माझ्या सेवेत करार करणारे, लय नाचले. इतर या इस्रायलाने अंतःकरणातून करार केलाय. आमचे लोक करार कसे करतात? शरीरातून. जोपर्यंत शरीराच्या गरजा काहीतरी पूर्ण व्हायच्या तोपर्यंत, आणि शरीरातली गरज पूर्ण झाली ना झाली का करार यांचा संपला. नाही हा मी करायला लय चांगला आहे, मग त्याचं काम नाही केलं मग मी काय माहिती काय करार तोडलं, मी लय करायला चांगला आहे. सगळं शांतीने बघा. गोळान मैदान, मराठीत म्हण आहे, गोळान मैदान पुढेच जाईल. आपलं स्पष्ट सांगणं चॅलेंज असतं प्रभूला, कारण प्रभू बदललेला नाहीये. अहो जेव्हा प्रभू एकत्रित करतो ना, सम रिझन असतं तिथं. हार्मोन माझ्या जीवनात घेतलेलं आहे. जेव्हा प्रभूला एक कुटुंब वाचवायचंय, जेव्हा कुटुंब तारायचंय, परमेश्वर त्याला सत्याच्या मार्गाने घेतो बदल. पण जेव्हा हा युग मनुष्यामध्ये येतो ना, त्यावेळेस त्याच मनुष्यामुळे ते पूर्ण कुटुंबाची दुर्दशा होती, दारात दिन होते बदल. हे बायबल सांगतं. कारण हे असा राजा देवाला नम्र झाला, इस्रायलमध्ये शांती आली, पण त्याचा बाप
अगोदर मूर्तीपूजा करतोय, जगाशी समरूप होतोय, बायकोशी समरूप होतोय, बायबल सांगतोय त्याच्या जीवनात शाप उतरला. बायबल सांगते किती ख्रिश्चन वाटतील पुढे पडले करावे अजून त्यासाठी लवकर चालू केलंय. हजार लास्ट मिनिट मध्ये किती ख्रिश्चन वाचणार आहेत लोक. विधर्माचं बोलतात, विधर्माचं नाही, मी ख्रिश्चन लोकांचं बोलतोय. किती वाचतील. प्रभूचा आगमन दाराची आहे. प्रभू आता आला तर मी कुठे असेल हे माझ्या जीवनाला प्रश्न असावा. आणि माझं जीवन लोकांनी तुच्छ लेखावं, लोकांनी शाप चिन्ह द्याव्या, पण देवा तू माझ्या पक्षाचा राहा. आणि देव बदलणार नाही. जर आम्ही त्याची वचनाने आज्ञा पाळल्या तर तो देव पक्का आमच्या पक्षात असेल. पण जर आम्ही 10 पाळत बाजूला ठेवतो पण वचन जर तोडतो तर ते पाळत काही करू शकणार आहेत का? काहीच करू शकणार नाही. मी हे सुद्धा सांगतो. कारण करणारा तो कोण असतो? प्रभू येशू मसीह. आणि म्हणून बायबल सांगतो वचन दोरावाच आणि त्या शब्दामुळे सर्व यहूदाने हर्ष केला, कारण त्यांनी आपल्या सर्व हृदयाने शपथ वाहिली आणि आपल्या सर्व मनोरथाने त्याला शोधले. तेव्हा तो त्यांना सापडला. प्रेज द लॉर्ड. कधी सापडतोय? आम्ही सांगतो ना, शोधा म्हणजे सापडेल, मागा म्हणजे मिळेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडला जाईल. कडू बोलतो. आम्ही कोणाला जीव देतो, आम्ही कुणाला ठोकितो आणि आम्ही कुणाला जीव देतो हे कळत नाही. फक्त चर्चमध्ये बसले पण भेटला ख्रिस्त शोभा नाही भेटला. ख्रिस्त जर आयुष्यात मिळवायचा असेल तर आपल्या सर्वस्वाचा त्याग कर, म्हणजे तुम्हाला स्वर्गात धन मिळेल. आणि जेव्हा तुम्हाला आणि मला स्वर्गात धन मिळेल तर या भूमीचा वैभव तुमचा कोणीही रोखू शकत नाही. पण ज्यावेळेस या जगाच्या वैभवाला पाहून प्रभूला त्यागशील तर जो परमेश्वराने जगाचं वैभव तुला दाखवलं तो परमेश्वर ते शापित सुद्धा करू शकतो. याचा सुद्धा मी चॅलेंज करून सांगू शकतो. कारण या भावांनी बहिणींनी अनभाग म्हणजे शपथ करार केला. तो कसा केला? साधा वेळ आहे कोणाकडे? सर्व यहुदी लोक अनभाग करून हर्षभरीत झाले. त्यांनी मनपूर्वक कशी? मनपूर्वक. जेव्हा एखादा मुलगा बघायचा असतो तेव्हा आम्ही मनपूर्वक बघतो. त्याची इस्टेट किती, त्याची धन किती, आपल्याला किती फायदा होईल, मग आपण काय करतो? मनपूर्वक स्वीकारतो. मुलगी हा बाहेरून दिसायला फार छान आहे, मस्त घावळे डोळे, मस्त पैकी टकाटक दुनियादारीची आहे, बरोबर, मनपूर्वक स्वीकारतो. तेव्हा देव दिसतो का? उपवास प्रार्थना आहे का? नाही. यांनी मनपूर्वक ख्रिस्ताच्या कार्याला शोधण्यासाठी शपथ वाहिली. कोणाला? ख्रिस्ताच्या कार्यासाठी, ख्रिस्त भेटण्यासाठी मनातून शपथ वाहिली. आणि ते मोठ्याने उत्कंठेने त्यात शरण गेले आणि तो त्यात पावला. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त कधी पावतोय? बायबल सांगतंय ते गीत होते, गाणं होतं प्रल्हाद सिद्धेचं. ऐक, माहिती असतं सगळ्याला. आता तरी देवा मला आणि सुख ज्याला म्हणते तर धावशील का? देव खेळ आहे का? खेळ आहे? चर्च मध्ये गेलो, घंटी मध्ये मला मिळाला. अरे जर देव मिळवायचा असेल आयुष्यात तर याद राखण्याचे कप्तीपण मन असेल हे कप्तीपण सोड. तुझा जीवन त्या परमेश्वरला आवडणार असू दे. तो परमेश्वर तू हात परिस्थिती जवळ असेल, पण जेव्हा धूर्तपणे लंबाडी तुझ्या जीवनात आहे, दुसऱ्याला फसवण्याचं तुझ्या जीवनामध्ये आहे, चॅलेंज करतो आयुष्यात नाही ख्रिस्त लागू शकणार नाही. तो व्यवहार नसून तो विषय असू दे. हे लोकांना फक्त प्रवेश आत्म्यामध्ये देतात. नाही दान मिळाले स्वर्गात गेले. फोटो भरण्यासाठी या आमच्याकडे खचाखच गरजा वाढतायत. काय फायदा होणार? आज मी खऱ्या अंतकरणाने त्या प्रभूला शोधतोय का? खऱ्या अंतकरणाने त्या ख्रिस्ताकडे चाललोय का? आणि मी लोकांना प्रभूचे वचन पाळायला लावतोय का तोडायला लावतोय? प्रभू याच म्हणजे आला वचन पाळलं, दुष्ट आला वचन तोडलं. मी काय करतोय? कारण आज लास्ट मोमेंट आहे. प्रभूचा आगमन नजीक आहे. आणि म्हणून त्या इस्रायलांनी अनभाग पाहिली, शपथ पाहिली. प्रभू त्यांना मिळाला. परमेश्वराने त्या सोहोकडे स्वास्थ्य दिले. सोहोकडच्या शत्रूंपासून स्वास्थ्य दिलं. सोहोकडच्या उजव्या हाताला असो, डाव्या हाताला असो, समोर असो या मागे असो, प्रभूने त्याला चौकडच्या शत्रूपासून स्वास्थ्य दिलं.
म्हणजे त्यांच्या जीवनात शांती. शांती देणारा कोण आहे? प्रभू येशू. तो जर मी सोडलाय तर मग माझ्या जीवनात कोण येणार? शैतान. आणि मग तो शैतान शांती देणार आहे. देईल. किती दिवस? जास्तीत जास्त 1 वर्ष. ती शांती कोणती? फक्त बोंबलत फिरणे, म्हणजे गाडीवर फिरणे, इकडे फिरायला पिकनिक, सो. प्रभूची शांती ती नाहीये. प्रभूची शांती 24 hours. 24 hours, 24 तास. आम्ही निजलेलो असतो, आम्ही उठलेलो असतो, आम्ही बसलेलो असतो, आम्ही कॉलेजमध्ये असतो, आम्ही शेतीत असतो, आम्ही घरात असतो, आम्ही बंगल्यात असतो, आम्ही झोपडीत असतो, पण ख्रिस्त आमच्यामध्ये असते. आणि जेव्हा ख्रिस्त आमच्यामध्ये असतो तेव्हा आमचा चेहरा हा टवटवीतच असणार बदल. का? कारण आनंद असतो. अरे आज मी सोपं पाहिजे, अरे आज ते दर्शन मला मिळालंय, अरे आज मी भाषणाशी बोललाय, अरे आज हा मेसेज मला प्रीच करायचा आहे. हे जीवन आहे ब्रदर. आणि म्हणून जर ख्रिस्त आम्हाला जर मिळवायचा असेल, जबरदस्ती नाही, मिळवायचा असेल तर आम्हाला सुद्धा करार हा कसा करावा लागेल? सर्व हृदयाने. सर्व हृदयाने. सर्व. अर्ध हृदय इथं आणि अर्ध हृदय दुनिया. ख्रिस्त मिळाला. हसतो मनुष्य, हसू नका. कारण जर आम्ही अर्ध इकडं आणि अर्ध जर तिकडं केलं की आजची कंडिशन सांगतो, आजच्या दिवसाची ती कशी चालली. प्रेषितांचे कृत्य 7वा अध्याय 39 वचन. प्रेषित 7:39. प्रेषित 7:39. त्याचे ऐकायला आमचे पूर्वज मान्य नव्हते. माहिती ना? हा. त्याचे ऐकायला हा. आमचे पूर्वज मान्य नव्हते. त्याचं ऐकायला आमचे पूर्वज मान्य नव्हतं. मग आमचं ऐकायला किती तयार येतात? आम्ही जेव्हा चुका दाखवतो किंवा काही दर्शन दाखवतो किंवा शिकवतो, किती लोक आज आमचं ऐकत आहेत? त्यावेळेस तर आम्ही वैरी बनतोय. त्याचं ऐकायला आमचे पूर्वज मान्य नव्हते. तर त्याला आपणापासून दूर ढकलून देऊ. त्यांना आपल्यापासून दूर ढकलून देऊ. ते आपल्या अंतःकरणाने मिस्राकडे परतले. प्रेज द लॉर्ड. आता आज आम्ही चर्च मध्ये बसलो, बरोबर आहे? आज आम्ही कुठे बसलो? चर्च मध्ये बसलो. आमचे मन कुठे? ही दुनिया आमच्यासाठी काय आहे? मिसळचं राष्ट्र आहे. आता हे चर्च मध्ये बसले शरणे. आज पहिला देवाला धन्यवाद असो, देवाने चर्च खोलले. अरे देवाच म्हणतो मी चर्च मध्ये नाहीये. का? तुमच्या या आक्रोशामुळे, तुमच्या नाक गाण्यामुळे मला भीत आलाय. देवाला दिलं बाहेर भाकून आणि कुणाला घेऊन बसले? सैतानाला. कारण जर वचन नाही, मी आता सांगितलंय, कबरीमध्ये कोण असतं? सैतान. आणि मंदिरात कोण असतं? देव. वचन. जर वचनच आमच्या जीवनात नाहीये तर आम्ही कबर चुना लावली कबर. आणि तो लेखून त्याच्यामध्ये राहता सैतानामध्ये तुकडा बसला होता कबरीमध्ये. प्रभू आल्यावर त्याच्या पाय पडलाय. लक्षात घ्या, आज आम्ही अंतःकरणातून प्रभूला स्वीकारले का? जर आम्ही अंतःकरणातून प्रभूला स्वीकारले किंवा अंतःकरणातून करार केला तर लास्ट पर्यंत, मरणापर्यंत जोपर्यंत प्रभू आमच्यामध्ये उतरत नाही तोपर्यंत आम्ही त्या करारात राहणार. आणि ज्या वेळेस त्या करारात राहणार, तो पास्टर असू नका बिशप, त्यावेळेस त्याचं तारण होणार आहे. अन्यथा नाही. ते लक्षात असो. आपल्या सर्वात महत्वाची गोष्ट आहे जीव, आत्मा, प्राण आणि शरीर प्रभू तुझ्यासाठी, तुझ्या इच्छेने तू चालव. आणि ज्यावेळेस आमचा जीव, आत्मा, प्राण, शरीर प्रभू चालवणार, जगातल्या हर एक तुमचा विजय असणार. का? कारण त्यावेळेस तुमच्यामध्ये पवित्र आत्म्याची प्रेरणा असणार. आणि तो पवित्र आत्मा या गोष्टीवर विजय मिळवून देणार आहे. त्याच्या लालसेत पडू देणार नाही. पण ज्यावेळेस मनुष्य त्या पवित्र आत्म्याचा इन्कार करतो, स्वतःला उच्चस्थानी घेतो, त्यावेळेस बायबल सांगतो तो पवित्र आत्मा त्यातून निघून जातो. आणि पवित्र आत्मा गेल्यानंतर कोणता आत्मा येतो? दुष्ट आत्मा. आणि मग तो दुष्ट आत्मा आपल्यात काय लावतो? क्रॉस. का? की आता आमच्यात कळ झालं, आमच्या मालेकरात कळ झालं, म्हणजे तो तिकडं मी इकडं, म्हणजे मध्ये घुसायला त्याला तयार जागा. हे जर नको असेल तर आम्हाला आमच्या प्रभूला कसं स्वीकारावं लागेल? खऱ्या अंतःकरणाने. कारण प्रभू येशू मसीहने आम्हाला काय मागितलंय?
गॉड ब्लेस यू. नीतिवचनचं पुस्तक 23 अध्याय 26 वचन बायबल काय सांगते? नीतिसूत्र 23:26. माझ्या मुला तू आपले हृदय मला दे. काय म्हणतोय प्रभू? आजकाल आमच्या पाकिट जास्त असतात. पाकिट दिले म्हणजे ते फॅमिली आले आशीर्वादी. पण एखाद्या माझ्यासारखं गरीब फॅमिली असलं नसलं, नाही नाही ते ते आशीर्वादित नाही हो. अरे बायबल सांगतं माझ्या मुला तुझं हृदय मला तू दे. आणि जेव्हा श्री परमेश्वराला हृदय देतोय तेव्हा तो परमेश्वर हृदयामध्ये वस्ती करतोय. आणि जेव्हा परमेश्वर हृदयात वस्ती करतो तेव्हा मी ख्रिस्ताचं चिंता मंदिर बनतोय. पण जर ख्रिस्ताचा आत्मा नाही मिळत तर मी कबर होतोय आणि कबरामध्ये सैतान बसतोय. हे लक्षात ठेवा. आणि मग तो सैतान काय करतो? तोडफोड. काय करतो? तोडफोड. पण ख्रिस्ताचा आत्मा वचन पाळतो, पाळायला लावतो. हा वचन माझ्या मुला तू आपले हृदय मला दे. तू आपले हृदय मला दे. आणि तुझे डोळे माझ्या मार्गाच्या ठाई माझ्या मार्गाच्या ठाई. आनंद पाहू. तुझे डोळे माझ्या मार्गाच्या ठाई आनंद पाहू. आता 8 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 2 वर्ष, 1 वर्ष आनंदाने उड्या मारले. का? देव समोर होता. पण हे डोळे आता उघडले आणि कुठे टाकले? पेत्र प्रभूकडे पाहतोय. डोळे पेत्राचे प्रभूकडे. तोपर्यंत पाण्यावरून चालला. पण दुसरा आवाज ऐकला. प्रभूची नजर उचलली आणि दुनियात लाटांचा आवाज टाकला. बायबल सांगतं पेत्र सेम टाईप करलो ख्रिश्चन. आत्मा मिळालाय, आत्मा मिळालाय. आत्म्याने वचन काय वाचलो, आत्म्याने गीत गायले, आत्म्याने प्रार्थना केली आणि थोडस लालसा आली दुनियातली. किती? थोडीशी लालसा आली. थोडस काहीतरी दुनियातलं भेटलं. प्रभू आधी साईड दे. आपण म्हणतो हे साईड दे, हवा दे. म्हणजे तू बाजूला जरा गरज नाही, आता मला हवा घेऊ दे. कोणती हवा घेतली? कोणती? दुनियातली. आणि मग ती हवा कुठे घेऊन जाते? जिकडं लाट आली तिकडं. आता लाट पुढे चालली. आता म्हणतात ना करोनाची तिसरी लाट येणार आहे. त्या तिसऱ्या लाटीपेक्षा 5 लाटीवर लाटी सुरू झाल्या. बरोबर आहे का चुक? आज आमच्या जीवनात एकच लाट असावी, ती म्हणजे प्रभू येशू मसीहची. जेव्हा ही लाट आपल्या आयुष्यात असेल तर आपण जिथं जाणार तिथं ही लाट असणार. तिथल्या लोकांचं तारण होणार. की जशी करोनाची लाट आल्यानंतर जिथं जिथं ते लाटीचे माणसं गेले तिथं तिथं मेले. बरोबर? मग आज जर या आयुष्यात ख्रिस्ताला स्थान देऊन जर ख्रिस्ताची लाट जर जीवनात घेतली तर आमच्या एकट्यामुळे आमच्या लाखोंचं तारण होईल. पण जर आम्हाला कळून आम्ही ख्रिस्तावरची नजर उडवली आणि दुनियात टाकली म्हणजे ख्रिस्ताला आम्ही सावरलं, ख्रिस्ताला आम्ही दूर केलं आणि दुनियाला आतमध्ये घेतलोय आणि मग दुनिया आमच्यात आली म्हणजे आमचा आणि प्रभूचा संबंध नाही. आणि मग त्यावेळेस काय दिसणार? आमचा बाप, आमची आई, आमची बहीण, आमचा भाऊ, आमचा काका, आमचा मेवणा. तेव्हा प्रभू संपला. मग आमच्या घरात सोडायचे का? आम्हाला नाही बोलायचं का? चेताना तिकडे आमच्याशी कधी घेणार? मी काय सांगत असतो म्हणून मी आवाज का करतो? मी कुठे पण आपल्याला कळत आहे ना ते लय जास्त चाललंय, आपलं बंद करायचं. कोणाला त्रास नाही द्यायचा. तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही करा मी येणार नाही. त्यांना रोखायचं आपल्याला काय संबंध? आपलं काम काय करायचं? आपण दूर राहायचं. विषय संपला. काय गरज आहे आपली? काय संबंध? जिथं माझ्या प्रभूची इज्जत नाही तिथं मी कशाला? आज तुमच्या माझ्या ओळखी कुणामुळे झाल्या? प्रभू येशू मसीहमुळे. तुम्ही कुठे होता? मी कुठे पडलेलो होतो? पण ज्या ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला एकत्रित केलं त्या ख्रिस्ताचा तुम्ही इन्कार करता. मी काय स्वीकार तुमचा करणार आहे? काय संबंध आहे माझा? बायबल इथं सांगते हा असा आपल्या आयुष्यात त्या देवाला घेऊन राहिला. असंच उदाहरण एक्झाम्पल आम्हाला ज्वलनसाठी दिलं. कारण आम्ही ख्रिस्ताची नवरी आहोत. नवरी आहोत तर जसं त्याचं जीवन होतं तसं जीवन आमचं असावं. कारण आज पुष्कळ लोक आज मी पाहतोय प्रभू म्हणतोय माझ्या मुला तुझं तू हृदय मला दे. आणि जेव्हा हृदय आम्ही त्याला देतो तेव्हा आम्ही त्याला समोर ठेवतो आणि त्याला पाहून चालतो त्यावेळेस आमच्या डोळ्याला आनंद मिळतो. आणि मला सांगा डोळ्याला आनंद मिळतोय म्हणजे आमच्या पायाला खडे टोचतील का? आमच्या पायाला काटे टोचतील का? पण ह्यावेळेस आमचे डोळे दुनियात पडले. त्या दुनियात काय आहे? काटे
काट्याने कुसळ. आता तू हे केलंस त्यामुळे तुझ्यामुळे भूमी ते तुला प्रभू म्हणतो मार्ग सत्य व जीवन. आज आम्ही कोणता मार्ग निवडला? जर मी ख्रिस्ताला माझ्या जीवनात निवडले, मी त्याच्या वचनात पाळतो, तो पाळक येऊ द्या नाही तर नाही येऊ द्या, तो त्या केस जाणार. तर ज्यावेळेस त्याची वचन आज्ञा माझ्याकडे आल्या, पण एक मला वैभव मोठेपण मिळालंय का मी स्वतःला लय उंच केलंय, तर तू समजून जा आणि रोज एक दिवस तुला पत्ता नाही. कारण आज समय हा कठीण आहे. प्रभूचं आगमन दाराशी आलंय. कारण बायबल सांगतं की आज आपल्याला या युद्धात जिंकायचं असेल तर आम्हाला सुद्धा या जीवनात हेच काम करावं लागेल. का दुसरा इतिहास 14 अध्याय 9 ते 15 वचनात बायबल काय सांगते? दुसरा इतिहास 14 अध्याय 9 ते 15. आणि त्यांच्यावर जेरही कुशी 10 लक्ष सैन्य व 300 रथ घेऊन निघाला व मारेशापर्यंत आला. तेव्हा असा त्याच्याशी सामना करायला निघाला आणि मारेशाजवळ सपाताच्या खोऱ्यात त्यांनी लढाई रचली. आणि आसाने यहोवा आपला देव त्याला हात मारून म्हटले, हे यहोवा, बलवानांच्या आणि दुर्बलांच्या मध्ये सहाय्य करायला तुझ्या वाचून कोणीच नाही. हे यहोवा, आमच्या देवा, आमचे सहाय्य कर, कारण आम्ही तुझ्यावर भरोसा ठेवला आहे आणि तुझ्या नावाने आम्ही या समुद्रावर आलो आहोत. हे यहोवा, आमचा देव तूच आहे. तुझ्यावर मनुष्याने प्रबल होऊ नये. मग यहोवाने खुशी लोकांना आसा पुढे व यहुदा पुढे पिटाळलेले आणि खुशी पाळाले. तेव्हा आसा व त्याच्याबरोबर जे लोक होते ते गरारापर्यंत त्यांच्या पाठीस लागले आणि इतके खुशी पडले की त्यांना आणखी लढता आले नाही. बायबल सांगते की ज्यावेळेस आसावरती युद्धाचा प्रसंग आला, आसा राजा देवाला शरण गेलाय. कोणाला शरण गेला? देवाला. तो म्हणे माझ्याकडे काय नाही प्रभू, पण मी तुझ्या चरणात जाऊन तेव्हा यहोशाफाट राजा अमोन, दुसरा इतिहास 7 अध्याय 14 अध्याय 20 अध्याय 1 ते 20 वचन घरी वाचा. बायबल काय सांगते का ज्यावेळेस यांच्यावर इस्रायलवरती अमोनी राज्य ते युद्धासाठी आलं होतं, त्यावेळेस यहोशाफाट राजा सुद्धा देवाला शरण गेला. देवाला म्हणाला, प्रभू हा एवढा जनसमुदाय पाहून आम्हाला तू मदत करणार नाही का? माझ्याकडे काय नाहीये. प्रभू म्हणतो, योसेफा, युद्ध तुझं नाहीये, युद्ध माझं. बघ उद्या या समयाला हे सर्व लोक मी तुझ्या ताब्यामध्ये देईल. त्याही ठिकाणी बायबल सांगतंय योसेफाचा राजा युद्धात जिंकला. बायबल सांगतंय याही ठिकाणी ज्यावेळेस आसावर युद्धाचा प्रसंग आलाय, आसा राजा सुद्धा कोणाला शरण गेला? प्रभू येशू मसीहला. तो म्हणला, प्रभू एवढ्या समोर टिकवलं असं माझ्याजवळ काही नाहीये, पण तू मला मदत कर, तू मला सहाय्य कर. बायबल सांगतं प्रभू काय म्हणला त्याला? मग यहोवा आणि आसाने यहोवा आपला देव याला हात मारून म्हटले, हे यहोवा, बलवानांच्या आणि दुर्बलांच्या मध्ये सहाय्य करायला तुझ्या वाचून कोणीच नाही. बलवान आणि दुर्बल म्हणजे आसाने स्वतःला काय केलं? नम्र केलंय. ब्रदर तो नाही म्हणला की घमंडाने आता असंच करेन तसं करीन. नाही, त्याने स्वतःला नम्र केलं. दुर्बल, माझ्याकडे काय नाही प्रभू, पण हा बलवान माझ्यावर चाल करून आलाय, आम्हाला सहाय्य करायला तू येणार नाहीस का? हे यहोवा, आमच्या देवा, आमचे सहाय्य कर, कारण आम्ही तुझ्यावर भरोसा ठेवला आहे. आम्ही तुझ्यावर भरोसा ठेवला आहे आणि तुझ्या नावाने आम्ही या समुदायावर आलो आहोत. हे यहोवा, आमचा देव तूच आहे. तुझ्यावर मनुष्याने प्रबल होऊ नये. मग यहोवाने खुशी लोकांना आसा पुढे व यहुदा पुढे पिटाळले. बस बायबल सांगतं त्या ठिकाणी खुशी लोक युद्धामध्ये हरले बायबल सांगतं. आणि असा राजा जिंकला का? कारण आसाच्या बाजूने कोण लढलं? प्रभू येशू. मग आज माझ्या बाजूने कोण आहे? आणि जर आज आमच्या बाजूने प्रभू येशू आहे तर आम्हाला कोणी हरवू शकेल का? चॅलेंज करतो. दुनियातल्या 10,000 सभा होण्यापेक्षा प्रभू येशू या पामराबरोबर तू, या पामराच्या आयुष्यामध्ये तू वस्ती कर. तो वस्ती कधी करील? प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. त्याची वचन आणि आज्ञा पाळल्या तर. पण नाही आता माझ्या लय नातेवाईकात मी लय छान, मला लय मिळालं, मी लय छान झालो आणि 15,000 माझ्या बाजूने.
एक तडाखा परमेश्वर देणार आणि भूमीच मिळवणार हे चॅलेंज करू सांगतो मी. अशा लय केसेस मध्ये पाहिजे बायबल मध्ये सुद्धा स्पष्ट सांगतो मी. मागाच उदाहरण दिलंय परमेश्वरला धरायला पुष्कळ लोक आले, तलवारी भाले हत्यार घेऊन आले, काठ्या लाठ्या घेऊन आले. प्रभू म्हणला कुणाला शोधता? ते म्हणले नासरत येशूला. तो म्हणला तो मी, तो आहे. बायबल सांगते ते तो मी, तो आहे. फिनिश. भूमी सपाट झाली. त्याच्याच प्रभू सगळ्यांना वर्षिक होता. मला उठायला बाबा लवकर करून घ्या. बघा आज आमच्या जीवनात आम्ही करार करतो. आज आमच्या जीवनात आम्ही त्या कीर्तनाला स्वीकारतोय. कसं स्वीकारतो? किती अंतःकरणाने स्वीकारलंय, किती त्याचं कार्य करायला तत्पर आहोत. युद्धाचा प्रसंग आज आत्मिक युद्ध चाललंय. मी हमेशा पेशंट प्रीच करतोय. जुन्या करामध्ये शारीरिक युद्ध होतं, नवीन करामध्ये आत्मिक युद्ध आहे. मग आत्मिक युद्ध जर जिंकायचं तर माझ्या जीवनात कोण पाहिजे? आणि जर प्रभू येशू नाही मिळाला तर मी युद्ध जिंकू शकेल का? नाही जिंकणार. म्हणून आज आम्हाला आमच्या आयुष्यात, आमच्या जीवनात काय करावं लागेल तर त्या ख्रिस्ताला प्रसन्न ठेवावं लागेल. त्याची वचन आणि आज्ञा पाळावं लागतील. मग त्याची वचन आणि आज्ञा पाळताना आई बापाला सोडावं लागेल का भाऊ बहिणीला सोडावं लागेल का घरदाराला सोडावं लागेल मी नाही सांगू शकत. पण हे वचन सत्य आहे. काय? दुसरा इतिहास 14वा अध्याय मला 16 आणि 17 वचन पाहिजे. बायबल काय सांगते? हा असा राजा आपल्या आयुष्यात कधी जिंकला? हा 15वा अध्याय 16 आणि 17 वचन. आणि असा राजाची आई असा राजाची आई माका हिने राणी राहू नये म्हणून त्याने तिलाही दूर केले. तिलाही दूर केले. कारण तिने अशेरा देवीसाठी मूर्ती केली होती. देवीसाठी मूर्ती केली होती. आणि आसाने तिची मूर्ती तोडून कुटून किद्रोन ओहळा नजीक जाळून टाकली. परंतु त्याच्याने उंच स्थाने इस्रायलातून काढली नाही. तथापि आसाचे हृदय त्याच्या सर्व दिवसात परिपूर्ण होते. प्रेज द लॉर्ड. आता ही आई जिचं नाव माका ही काय करते? मूर्ती पूजा. ज्यावेळेस असा राजा झालाय, असा राजा झाल्यानंतर त्यांनी काय केलं? बायबल सांगतं जी आपली आई जी मूर्तीपूजा करणारी तिला सुद्धा राजमाता म्हणण्याचं दूर केलेलं. किती गम प्रश्न आहे? किती गम प्रश्न आहे? किंवा पास्टर असू द्या किंवा रेव्हरंड असो, परमेश्वर बदललेला नाहीये हे माइंड मध्ये फिट करणे लक्षात ठेवा. त्यांची आई कशी मूर्तीपूजा. बायबल सांगतं असा राजाने तिला दूर केलं, तिला राजमाता म्हणण्याचा अधिकार नाही दिला, कारण ती मूर्तीपूजा करत होती. आणि बायबल सांगतं असा आपल्या वैयक्तिक जीवनात पूर्ण मनाने, परिपूर्ण मनाने देवाच्या चरणाजवळ लागला. असा राजा जोपर्यंत परिपूर्ण मनाने देवाच्या चरणाजवळ राहिला, देवाच्या चरणाजवळ लागला, तोपर्यंत बायबल सांगतं देवाने त्याला समोरच्या सर्व शत्रूपासून काय दिला? विसावा, शांती त्याच्या जीवनात प्रस्थापित केली. आज आपल्या लोकांचं जीवन त्याला काय होते? पहिला प्रश्न आहे. मी लय केसेस पाहतोय. त्याला काय होतं? नातेवाईक सोडायचे असतात का? देवाने तर प्रेम शिकवलंय. मातेला काय दिसायला लागलं? देवाचं प्रेम. कधी? वचन तोडायला, वचन पाळताना देवाचं प्रेम नाही. देवाने तर प्रेम सांगितलंय ना. अहो प्रगटीकरणाच्या पुस्तकात त्या देवाने काय सांगितलंय माहिती का? तिने एक पट दिलं, तिला दुप्पट द्या. का? टाइमपास म्हणून सांगितलंय का? हा टाइमपास म्हणून सांगितलंय? तिने एक पट दिलं, तिला दुप्पट द्या. आज आपल्याला जर खरोखर आपला आत्मा वाचवायचा आहे तर आपलं वैयक्तिक जीवन चेक करा. मी स्पष्ट सांगतोय की माझ्यासाठी असेल, लक्षात असू दे. कारण प्रभूचं आगमन दाराशी आहे. कोणामुळे वचन तुटतंय, कोणामुळे माझ्या जीवनात शाप येतोय, माझी आई आहे का, माझा बाप आहे का, माझा भाव आहे का, माझी कोण सोयेल ते मला चेक करणं दिलं. मी दुनियाचं नाही सांगत. कारण हा मेसेज देवाचं वचन काय आहे? दुधारी तलवार आहे ब्रदर, तलवार. ती सुटली म्हणजे एक तर समोरच्याला लागेल, नाही तर ती पुन्हा मला लागेल. याद रखणं.
आणि म्हणून इथं पवित्र शास्त्र सांगते की असा त्याची आई माका कच्ची आपल्या देवाला मानत नव्हती. मानत नसल्यामुळे त्याने तिला राजपदापासून दूर केले. वचन दोराच. आणि असा राजाची आई माका हा. तिने राणी होऊ नये म्हणून हा त्याने तिलाही दूर केले, हा कारण तिने हा अशेरा देवीसाठी मूर्ती केली होती. आशेरा देवीसाठी मूर्ती केली होती. आणि असाने तिची मूर्ती हा तोडून हा कुटून हा किद्रोन ओहळाजवळ जाऊन टाकली. हा परंतु त्याने हा उंचस्थाने हा इस्रायलातून काढून काढली नाही. हा तथापि आसाचे हृदय हा त्याच्या सर्व दिवसात हा परिपूर्ण होते. प्रेज द लॉर्ड. आसाचे हृदय त्याच्या पूर्ण दिवसात परिपूर्ण होते. पण हाच आसा राजा कसा बदल पावला? बायबल सांगते असा राजा कसा पतन पावला. दुसरा इतिहास 16वा अध्याय आणि 2 आणि 3 वचनाचा बायबल काय सांगते? तेव्हा आसाने हा यहोवाच्या घराच्या हा. व राजाच्या घराच्या हा. भांडारातून हा रुपये व सोने काढून आता हा असा राजा का ज्याने आपल्या आईला सुद्धा त्या राजपदापासून दूर केलं होतं का तर ती मूर्तीपूजा करत होती. पण पुढे चालून हा असा राजा आता काय करत आहे की देवाच्या मंदिरातली भांडे घेऊन भांडे व रुपये काढून आरामाचा राजा बेनहदाद जो दिमिश्कात राहत होता त्याच्याकडे पाठवून सांगितले की माझ्या बापामध्ये व तुझ्या बापामध्ये एकोपा होता तसा माझ्यामध्ये तुझ्यामध्ये एकोपा राहो. पहा मी तुझ्याकडे रुपये व सोने पाठवले आहे. कुठेही जा हे सोनं आणि चांदीच वटवळ करते. कुठेही जा हे माझ्या जीवनातल्या गोष्टी असतात. मग मी प्रीच करायला लागलो का मग लोकांना ते लागतं. त्याही ठिकाणी प्रभू येशूने नामाला चंगाई केलं. बरोबर. अलीशा म्हणला हे तुझं सोनं रुपये मला नकोय, तू तुझं परत घेऊन जा. का? कारण माझ्या देवाला त्यावेळेस तू नाव ठेवशील. परंतु गेहजी त्याचं लक्ष लागलं होतं. अरे एवढं चांदी एवढं सोनं आणि झगमग झगे. बरोबर. आईला राजाने घेतलं असतं तर राजाने मला दिलं असतं. बरोबर आहे. पण खुशाल राजा म्हणतो मला नको, तू घेऊन जा. गेहजीने मौका शोधला. राजा कुठे? मंदिरात आहे. राजा कुठे? दरबारात आहे. गेहजी पळत पळत सुटला. पळत सुटल्यानंतर नामाला आवाज देतो, महाराजांनी मला तुमच्याकडे पाठवलं. बघा शब्द, महाराजांनी मला तुमच्याकडे पाठवलंय आणि त्यातून 2 सिनरी झगे आणि स्वरूप आणि सोनं मला द्या. नामाला आनंद झाला का? हे वस्तू तुम्ही त्याला देण्यासाठी आणल्या होत्या, पण त्यानेच नाकारलं. पण त्या गोष्टी आलिशाने मागितल्या होत्या का? नाही. लक्षात घ्या, आज हे दुष्टक्रिया करते आणि पाळत आपल्याला नव्हते. पण पाळत जागृत आहे. पाळत देवाशी चांगला बोलतो. हे तुम्हाला लक्षात असू द्या. त्या गेल्या हप्त्यात 5 ते 7 केसेस मी पाहिल्यात. त्याच्या पहिल्या हप्त्यात 7-8 केसेस पाहिल्यात. पाळत कुठे असू द्या, मंडळीतला कोण पुढे तोड पुढे तुम्ही चॅलेंज करून सांगू शकतो. तो आला. गेहजी कुठे गेला होतास? नाही स्वामी महाराज, मी इथंच आहे. अरे बाबा, तू रथावर चढलास ना आणि जेव्हा ते चांदी घेतलंस ना आणि ते झगे घेतलेस ना तेव्हा मी माझं मन तिथं तुझ्या बरोबर होतं. गेहजी तू त्याच्याकडून रूप आणि चांदी सोनं आणि चांगला झगा आणलास ना हो. मग त्याच्याबरोबर आता तुला नामानाचा कोडही लागू. कारण नामानाचा कोड त्याने आणला नव्हता. त्यांनी फक्त काय आणलं होतं? रूप, चांदी आणि झगा. बरोबर आहे. मग आता काय राहिलं होतं? नामानाचा कोडही तुला लागू. ऑन दी स्पॉट तो गेहजी तिथं कोडी झाला. बायबल सांगतं आलिशाने कमावलं पण गेहजीने गमावलं. ज्यावेळेस एली आलिशाला निवडतोय, आलिशा एलिया बरोबर गेला. लास्ट मोमेंट पर्यंत एकत्रित राहिले. एलियाचा आत्मा आलिशावर आला, पण आलिशाचा आत्मा गेहजी मध्ये नाही गेला. नाही गेला. का?
देवाने वच निवडलं, देवाने वच लावलं, पण गेहेजी दुष्ट मनाने आदेशाशी राहिला आणि म्हणून नामानाचा कोड त्याने त्याच्या जीवनात घेतला. आज परमेश्वरने आम्हाला लावलंय, परमेश्वरने आम्हाला निवडलंय, मग आम्ही काय येतोय? करार करतोय, करार केलाय. त्या करारासाठी किती उत्तम आहोत, कारण परमेश्वर बदलणारा नाही. तो काल, आज आणि युगानुयुग एक सारखा परमेश्वर आहे, एक सारखा परमेश्वर. बायबल सांगतं याही ठिकाणी आता काय घडतंय का, आता असा राजा मोठा मोठा होत गेला, त्याच्या राज्यात शांती प्रस्थापित झाली. आता त्याला आठवलं की आपल्या बापाने बेनहगत राजाशी काय केलेला आहे, करार केला होता. तो करार त्याला आठवला. यांनी मंदिरातले चांदी आणि रुपये घेतले, आपल्या सागरावर पाठवले आणि बेनहगत राजाला म्हणतोय का तू माझ्याशी करार कर. आणि असा मी करार कोणाशी केला होता, कोणाशी केला होता? आता हा करार कोणाशी करतोय? आज मी मेसेज मध्ये आलो, मेसेज स्वीकारलाय, मी करार कोणाशी केलाय? ज्यावेळेस याने बेनहगत राजाशी करार केला, ठीक आहे, 7 वचनापासून 12 वर्ष 13 वर्षापर्यंत पाहिजे वचन काय सांगतं. त्यावेळेस हनानी पाहणारा हा यहुदाचा राजा हा. असा याच्याकडे आला हा. व त्याला म्हणाला, हा. तू आरामाच्या राजावर भरोसा ठेवला हा. आणि यहोवा तुझा देव हा. त्याच्यावर भरोसा ठेवला नाही, हा. म्हणून आरामाच्या राजाचे हा. सैन्य तुझ्या हातातून सुटून गेले आहे. पहिला पॉइंट, ज्यावेळेस याने ख्रिस्ताशी केलेला करार तोडला आणि बेनहगत राजाशी करार केला, ज्यावेळेस त्याच्या युद्धाचा प्रसंग आला, बायबल सांगतं त्यावेळेस पहिल्या युद्धात असा हरला, असा हरला. आणि हे कोण येऊन सांगताय? संदेष्टा. हन्ना संदेष्टा येऊन म्हणतोय, हे आर्मी लोक, हे लोक तुझ्या हातामधून का निघून गेले? कारण तू देवाचा करार. आज आम्ही सुद्धा जेव्हा देवाचा करार तोडणार ना, हे पक्का होणार. तो पास्टर असू द्या, नाही तर बिशप असू द्या, तो रेव्हरंड असू द्या, कोणी असू द्या. मी विश्वासाचा शब्द बोललो नाहीये, हे लक्षात ठेवा. कारण मला माझं जीवन चेक करायचंय, मी देवासमोर कसा असेल. देवा, मी पापी आहे, मी चुकणारा बघणार आहे, मला तू रस्ता दाखव. कारण आज धूर्तपणा पुष्कळ करतात, पण ते दुसऱ्यावर ब्लेम करतात. इथं बायबल सांगतं, हा संदेश म्हणतो का तू देवावर भिस्त टाकायची सोडून तू राजावर भिस्त टाकलीस, म्हणून देवाने तुला सोडलं. वचन प्लीज. त्यावेळेस हनानी पाहणारा हा यहुदाचा राजा असा याच्याकडे आला व त्याला म्हणाला, तू आरामाच्या राजावर भरोसा ठेवला आणि यहोवा तुझा देव याच्यावर भरोसा ठेवला नाही, म्हणून आरामाच्या राजाचे सैन्य तुझ्या हातातून सुटून गेले आहे. कुशी व लोभी यांचे मोठे सैन्य नव्हते काय, आणि त्यांच्याजवळ पुष्कळ रथ व स्वार नव्हते काय, तरी तू यहोवावर भरोसा ठेवला, म्हणून त्याने ते तुला तुझ्या हाती दिले. तू अगोदर देवावर भरोसा ठेवला होता ना, म्हणून तुझे सैन्य, तुझे वैरी देवाने तुझ्या हातात दिले होते. पण आता तू करार तोडलास, म्हणून देव तुझ्यापासून गेला आणि तुझे वैरी तुझ्यावर चाल करून येत आहे. मला सांगा, आता समजा एखादं माझ्या मंडळीतलं बीज आहे, एखादं ठीक आहे, माझा सागर आहे, ठीक आहे. आता संजू, आता उदाहरण म्हणजे संजूचं सांगतो, माझ्या घरातलं सांगतो. आता प्रभूने त्या लेकरांना निवडलं प्रभूच्या कार्यासाठी, परंतु आता सैतानी मित्र, सैतानी मैत्रिणी त्यांनी काय केलं? आता त्या दोघांना बघू, बरोबर नाही, काय चर्चमध्ये जायचंय, काय बायबल वाचायचंय, काय त्या संग फिरायचंय, काय हे करायचंय, बरोबर नाही. दुनियेत आपण आज इकडे जाऊ, आपण तिकडे जाऊ, बरोबर. जोपर्यंत वचनात राहणार तोपर्यंत त्यांच्या बरोबर आयुष्यात कोण राहणार? प्रभू. ज्यावेळेस त्यांनी करार तोडलाय, पालक संघ राहून देव राहील का? मग आम्हाला जर देव आमच्या आयुष्यात घ्यायचा असेल तर आम्हाला काय करावं लागेल? तुम्ही पालकाला शिव्या द्या, वाईट म्हणा, नाही तर काय म्हणा, मला त्याशी घेणं देणं नाही. आपण कुठे चुकतो, आपण कुठे तोंड बुडवलं, आपण काय करतोय हे आपण चेक करायचं.
असा ज्यावेळेस बेरगत राजाशी करार करतो, देव त्याला सोडतो आणि म्हणून संदेशा येऊन त्याला ओळख करून देतोय. काय ओळख करून देतोय? हे जीवन तुझं शापित का झालं? कारण तू देवाला सोडलंस आणि बेरगत राजावरती विश्वास ठेवलास आणि म्हणून देवाने त्याचं सैन्य तुझ्या हातातून सोडून दिलंय. जेव्हापर्यंत तू देवाच्या चरणाजवळ होतास, देवाला धूळ मागत होतास, तोपर्यंत एवढे मोठे सैन्य तुझ्यावर अटॅक करत होते, तरीही तू त्यांना जिंकित होतास, त्यांच्यावर विजय पावत होतास. आणि पुढे नवचन, कारण ज्यांचे हृदय त्याच्याकडे पूर्ण आहे, ज्यांचे हृदय त्याच्याकडे पूर्ण आहे, त्यांचे पाठबळ करण्यासाठी आपले सामर्थ्य दाखवावे म्हणून यहोवाचे डोळे पृथ्वी येथून तेथून धावत फिरतात. प्रेज द लॉर्ड. यहोवाचे डोळे पृथ्वीत इथून तिथून. म्हणून मी सांगत असतो, चर्च मध्ये जायचंय म्हणून लय नम्र धार्मिक किंवा लय शांतपणा, आणि चर्च संपलं काहीच बिली किंवा चर्च संपलं कलुशिफर. बायबल सांगतं यहोवाचे डोळे इथून तिथून अखिल पृथ्वीवर. काय? अखिल पृथ्वीवर मानवाला पाहताय. मग जर ह्या आयुष्यात जर त्या परमेश्वराचा भय आहे, तर तो परमेश्वर आम्हाला नरका जाऊ देईल का? आणि म्हणून जसं या आसाची गोष्ट अण्णा संदेशाला दाखवली, तशाच गोष्टी आहेत माझ्याकडे पण ब्रदर, की कोण कोण कुठे कुठे फसतंय, काय काय षडयंत्र चालले, तो त्यांनी गोष्टीचे रिपोर्ट माझ्याकडे आहेत. म्हणून जे 2 हप्त्यापूर्वीचे त्यांना स्वप्न सांगितले होते, आत्ता गेल्या हप्त्यात 2 दिवसापूर्वीचं स्वप्न सांगितले आहे. तिथं बसलेले बरेचसे त्यांचे स्वप्न मी पाहिले. विश्वास ठेवणारे किती आहेत? मला त्याशी काय करायचंय? मी एक सेवक आहे ना, तर मी मेसेज प्रीच करून बाहेर निघणार आहे. आज लोक काय करतायत? स्वार्थापुढे त्या ख्रिस्ताचा उपयोग करून घेतायत. टायमापुरतं फक्त त्या ख्रिस्ताला आपलंच म्हणतायत, आणि जेव्हा लोकात स्वीकारायचं असते त्यावेळी लोक त्याला नाकारतात. दुःख या गोष्टीचे आज बायबलमध्ये. जेव्हा त्याला स्वीकारायचं तेव्हा मी नाकारतो, आणि जेव्हा त्या नाही घेतात तेव्हा वगैरे आता ते पालकले असं धारण हाताला तो पालक तसं झाला. आणि जेव्हा तुला 4 माणसं त्या ख्रिस्ताला स्वीकारायचे, त्याचं सत्य प्रगट करायचे, त्यावेळेस तू काय केलंस? त्याला नाकारलंस. तेव्हा तुला तुझे नातेवाईक दिसायला लागले. समय कठीण आहे, आणि बायबल सांगतं हरेक डोळा हरेकाला पाहणार आहे. बायबल इथं सांगतं, तो अण्णा संदेष्टा स्पष्टपणे त्या असा राजाला म्हटला. काय म्हटला? का देवाचे नेत्र काय करतायत? सर्व पाहतायत. म्हणून यहोवाचे डोळे पृथ्वीत येथून तेथून धावत फिरतात. यात तू मूर्खपण केले आहे. जे मूर्खपण तू केले आहे, त्यामुळे आतापासून तुझ्या पाठीमागे लढायला लागणार. आतापासून. अगोदर होतं का? होतं का? मग आता मला सांगा, जेव्हा त्याच्यावर सांगते आता युद्ध लागणार आहे, मग आता हा संदेश काय करू शकणार आहे? हा शब्द कोणाकोण आलाय? कोणाकोण आलाय? का आतापासून तुझ्या मागे लढायला लागणार आहे. का? कारण त्या देवाच्या दृष्टीने तू अयोग्य केलंस. देवाच्या दृष्टीने. म्हणून माझ्या बहिणींनो आणि भावांनो, माझा मेसेज कळला असतो, पण मी स्पष्ट थोडं बोलत असतो. आज 10,000 मी पुन्हा सांगेल किंवा 10 लोक पाळण्यापेक्षा देवा तू माझ्या आयुष्याचा गडी राहा, तू माझ्या आयुष्याचा करता राहा, माझ्या जीवनाचा उद्धारक तू. तो परमेश्वर सर्व काही करेल. पण ज्यावेळेस आम्ही त्या परमेश्वराला तुच्छ लेखू आणि या जगातल्याला कवटाळू, मी हमेशा सांगतो ते भजन माझं फार आवडतंय, कवटाळलेले मानवाने मृत्यूला ठाई ठाई. थोडं थोडं, जास्त नाही, थोडं. मी हमेशा काही ना शिकवायचं आता बंद केलं. पहिलं बोट धरी, नंतर हात धरी, नंतर मनगट धरी, नंतर डायरेक्ट विषय सांगतो. हे जर नको असतं तर पहिला निर्णय काढवा. कारण मानव देवाचे नेत्र मानवाला पाहतात. तू त्या परमेश्वराला तुच्छ लेखला आहे, म्हणून त्या परमेश्वराने तुला सोडला आहे. आणि इथून पुढे तुझ्या आयुष्यात लढाया सुरू होतील. आणि तेव्हा असा नाही, हानानी पाहणाऱ्यावर रागे भरून. काय? जो हानानी म्हणजे जो संदेष्टा, जो त्याला सांगणारा, त्याचा लगेच राग आला. मग आता आमचा मेसेज लागला. मग आता याचा असंच करीन,
याचं तसंच करीन, याला मी असाच करतो, याला मी तसाच करतो. मला काय करताय? उद्या मारण्यापेक्षा मी आता मरतो हो. आपण त्यासाठी फेस तयार आहे तुझं, पण मी वचन विकणार नाही. माझ्या आयुष्यात मी कसे दिवस काढले बायबल हातात घेतल्यानंतर आहे प्रभू साक्षी ठेवले आहेत. न्यायाच्या दिवशी ते सुद्धा साक्षी होईल. मी मेलेल्यांसाठी जीवन जगलेलो नाही. आणि माझा देवही गावी देईल का मी लोक जोडले, संसारात जोडले का तोडले म्हणून याद राखणार. आज वाईट परिस्थिती आहे. प्रभूचा शब्द हा कधीच फेल होणार नाही. बदल बायबल सांगतं नवीन काळामध्ये आकाश आणि पृथ्वी नाश होईल, पण देवाचा शब्द कधीही टळणार नाही, नाश होणार नाही. आज ते असा राजा आमच्यासाठी मोठा नाही. बायबल सांगतं हा असा राजाने आपल्या आईला सुद्धा दूर केलं होतं. का? तर ती काय करत होती? मूर्तीपूजा. पण ज्यावेळेस त्याला बेनहदद राजाशी करार करण्याची इच्छा झाली, म्हणजे ख्रिस्ताचा करार तोडला, ख्रिस्ताचा करार तोडला आणि बेनहदद राजाशी करार केला. बायबल सांगतं देवाचा कोप भडकला आणि मग पवित्र शास्त्र सांगतं संदेशला जाऊन त्याला सांगतोय. तर त्याच वेळेस आसाच्या राजाच्या मनात त्या संदेशाविषयी काय आली? राग, नफरत, घृणा. आणि तेव्हा असाने अनाने पाहणाऱ्यावर हा. रागे करून हा, त्याला बंदिशाळेत घातले. हा, कारण या गोष्टीमुळे हा, तो त्याच्यावर रागावला. हा, आणि त्याच वेळेस हा, आसाने हा. आणखी कित्येक लोकांवर जुलूम केला. हा, असाने जेव्हा देवाने सोडलं, विजय मिळाला म्हणून त्याने लोकांवर जुलूम करायला सुरुवात केली. आज जेव्हा आमचा वाईट होतोय, मग आम्ही दुसऱ्याला ब्लॅकमेल करायला सुरुवात करणार काय? आता मी देवाच्या विरुद्ध झालोय, मी वचन करतोय आणि मी माझ्या भावाला दोष द्यायचा नाही. अविनाश भाऊ असा झालाय आणि अविनाश भाऊ नाही, माझा सागर पहिला चांगला होता आणि आता बघा. अरे तू चांगला आहे, तू दुष्टपणा केलास, तू करार केला प्रभूशी. प्रभू तुझं मी काम करीन, जोपर्यंत जीवन ठेवणार तोपर्यंत मी सागरशी व्यवस्थित वागेल. आणि नंतर त्या सागरला प्रेम करतो. कसं काय होऊ शकतं? आणि ठीक आहे, मी त्याला बसवील तेव्हा बसवील, तो फसणार नाहीये. माणसाने आयुष्यात पहिलं स्वतःला चेक करावं. मी आज जो मेसेज प्रीच करतोय, नवरीचं जीवन कसं असेल, हा असा आमच्यासाठी उदाहरण मी प्रीच करतोय की जोपर्यंत असा राजा देवाला घेऊन वागलाय तोपर्यंत त्याच्या जीवनात शांती प्रस्थापित झाली. पण ज्या दिवशी असा राजाने ख्रिस्ताबरोबरचा करार तोडला, बेनहदद राजाशी करार केला, बायबल सांगतं देवाचा कोप भडकला, देवाने त्याला सोडलं, युद्धाचा प्रसंग सुरू झाला आणि जो संदेश प्रभूने पाठवला तो त्याला सांगतो. बायबल सांगतं या ठिकाणी या वेळेस असा राजाला राग आला आणि मग असा राजा आपला क्रोध जनतेवर काढू लागला. कोणावर? जनतेवर. मग आम्ही चूक करणार, आम्ही गलती करणार आणि मग आम्ही दुसऱ्याला ब्लॅकमेल करणार, दुसऱ्याला बदनाम करणार. काय परमेश्वर सोडील का? नाही सोडणार. लिहून देतो बरं. ज्यावेळेस हा असा राजा लोकांना छळायला लागलाय, त्रास द्यायला लागलाय, बायबल सांगतात 13 आणि 14 वचन त्यामध्ये. आणि असा 12, 13, 14. आणि असा हा. आपल्या राजाच्या 39व्या वर्षी हा, दुःखदायक झाला. हा, बायबल सांगतंय आसावर बिमारी आली. ती बिमारी प्रभूने पाठवली. बायबल सांगतंय बिमार झाला आणि त्याच्या पायात रोग झाला. त्याच्या पायात रोग झाला. त्याचे दुखणे फारच मोठे होते. हा, तरी त्याने आपल्या दुखण्यात यहोवाला नाही हा, तर वैद्यक शोधले. कमल गर्व कशाला जेवण, कशाला पातळी करायची. आम्हाला सगळं मिळालं, आता आम्हाला सगळं मिळालंय. काय काय रोज त्याच्याकडून प्रार्थना करून घ्यायची काय गरज नाहीये. मग आपल्या प्रार्थना पण प्रभू ऐकतो, त्याला कशाला बोलवायचं घरी. आनंदाची गोष्ट. बायबल इथं काय सांगते? असा राजा पायाला बिमारी झाली, पायाला बिमारी झाल्यानंतर तोही वैद्याकडे गेला. म्हणजे देवाला शरण नाही गेला का? त्याला कळालं आपली गलती काय आहे. तो तोंड देवाला दाखवू शकला नाही, तो देवापासून छुपू राहिला. ती बिमारी वाढत वाढत गेली ब्रदर, हे बायबल सांगतं. आणि असा हा. आपल्या राज्याच्या 39व्या वर्षी मेला हा, व आपल्या वडिलांच्या बरोबर निजला. हा, बायबल सांगतं असा राजा मेला. आशीर्वादित होऊन मेला का शापित होऊन मेला? हा,
शापित. का शापित झाला? Praise the Lord. देवाचा करार तोडला आणि आज आम्ही काय करतोय? ऍडजस्टमेंट. त्याला काय होते? परमेश्वर बदललेला परमेश्वर नाहीये, याद रखना. आज मनुष्य गरजे आणि त्या बायबलचा उपयोग करीन. आज मनुष्य गरजेपोटी या बायबलचा उपयोग करतोय. सकाळी उठलो, वचन काढलं, आज तुला 10 लाख रुपये मिळणार. अरे आज लय प्रभूने वचन भारी पाठवलं. का? आज सकाळी सकाळी 10 लाख रुपये मिळणार. उद्या सकाळी उठून यहूदाने जंगलात जाऊन फाशी घेतली. अरे रे रे रे, वचन लय वाईट मिळालं. काय वचन वाईट मिळालं? वचन काय वाईट आहे? पहिल्या दिवशी वचन चांगलं होतं का? 10 लाख मिळणार. आजचा दिवस चांगला, देवाने लय चांगला. दुसऱ्या दिवशी यहूदाने फाशी घेतली. अरे रे रे, वचन लय वाईट. त्याच्या कर्माने त्याला कळलं, त्याने फाशी घेतली. वचन कशाला वाईट आहे? वचन चांगलंच आहे. वाईट तू आहेस, कारण तुझ्या स्वार्थी पोटी तू बायबल वापरतोस. बायबल सांगतं, जोपर्यंत कोणी असो वचनासाठी स्थिर राहील तोच जीवनाचा मुकुट कमवणार आहे. पण जर मी वचन तोडलं, कोणी असो तो, मी स्पष्ट सांगतो, कोणी असो, जर वचन तोडलं तर त्याला शिक्षेचंच पात्र व्हावं लागणार आहे. कारण पहिला राजा 13 अध्याय सगळेजण घरी वाचा. जर तोही पॉइंट टीचिंग करायचं तर टायमिंग जाऊ शकतो. कारण प्रभूने त्या बेताला त्या संदेशाला सांगितलं, तो जाऊन त्या राजाविषयी, त्या विद्येविषयी भविष्यवाणी कर. हा बेताळीतला संदेश आहे. ठीक आहे, पहिला राजा 13 अध्याय 9 वचन वाचन. कारण याप्रमाणे हा. यहोवाच्या वचनाकडून हा. मला अशी आज्ञा झाली की यहोवाच्या वचनाकडून मला अशी आज्ञा झाली की अन्न खाऊ नको, अन्न खाऊ नकोस, पाणीही पिऊ नको, पाणी पिऊ नकोस, आणि ज्या वाटेने जातो ज्या वाटेने जातोस त्या वाटेने माघारा येऊ नको. प्रभू येशू मसीहने या संदेशाला सांगितलं होतं का ज्या देशात, ज्या लोकांकडे तू चाललास तिथं कोणाच्या घरी पाणी पिऊ नकोस, कोणाच्या घरी जेवू नकोस, आणि ज्या वाटेने जातोस त्या वाटेने येऊ नकोस. आज परमेश्वराची आम्हाला आज्ञा झाली की त्याच्यात तू कार्य करू नकोस, तिथे जाऊ नकोस. मग तुमच्या मनधने करायला मी द्यायचे का? हा? जिथं प्रभूचा महिमा नाहीये, जिथं प्रभूला तुच्छ लेखलंय, तिथं आमचा काय संबंध? या राजाने काय केलं होतं की देवाला तुच्छ लेखलं. मी राजा आहे, मी धूप जाळू शकतो, मी वेदीवर सर्व काही करू शकतो, आणि म्हणून देवाचा खूप भडकला होता. आणि प्रभूने त्याचा निवडलेला सेवक पाठवलाय, त्याला जाऊन सांग का हे काम तुझं नाही, कारण तुला कशाचा अभिषेक आहे? राजाचा. राजाचा. त्याप्रमाणे तू काम कर. तू याचकाचे काम नाही करू शकत. बायबल सांगतं, बेथात संदेश हा गेला, त्याने संदेश दिला, ती वेदी दुबकली, त्यानंतर राख उधळली, राजाला राग आला, त्याने हात केला, हात वाळला. परंतु बायबल सांगतं पुन्हा त्या सेवकाने प्रार्थना केली, त्याचा हात पुन्हा ठीक आला. पवित्र शास्त्र सांगते की त्याने प्रार्थना केल्यानंतर राजाचं व्यवस्थित झालं. व्यवस्थित झाल्यानंतर त्याला सांगितलं त्या वाटेने जाऊ नकोस, कोणाच्या घरी पाणी पिऊ नकोस, या जेवू नकोस. प्रभूने सांगितलं होतं. मग याचं काम काय होतं? याचं काम देवाचं ऐकणं होतं ना, बरोबर आहे की देवाने मला हे सांगितलं, मला हे करायचं. आजही दुष्ट करतील, मग तुम्ही असं नाही करीत ना, मग आम्ही असं करून घे. विषय मोकळा. मला देवाचं वैरी का करता? मला देवाचं वैरी का व्हायचे? 10 दिवस जगण्यापेक्षा आज मरू, पण प्रभूच्या नावाच्या महिनेसाठी. आजच्या वेळेस आपल्याला वचन कळतील, वचन कळून आपण वचनाच्या विरुद्ध जाऊ, त्यावेळेस बायबल सांगतं देवाचा कोप भडकणार आहे. कारण 21 वचन वाच, 20 आणि 21 दोन्ही वाच. बायबल काय सांगते? आणि असे झाले की ते जेवायला बसले होते तेव्हा त्या भविष्यवादीने त्याला माघारी आणले होते. त्याच एरियात एक खोटा संदेश होता. ज्या एरियात प्रभूने याच्याकडून काम केलं, तो निघाला, त्याच एरियात एक खोटा संदेश होता. पण तो खोटा संदेश याच्या जवळ गेला नाही. त्याच्या मुलाने जाऊन हकीकत सांगितली, आणि मग तो खोटा संदेश पळत जाऊन त्या निवडलेल्या दासाला कसा फसवतोय. आज माझ्या बहिणी आणि भावांनो, हा तो समय चाललाय
प्रभू म्हणतो माझे निवडलेले देखील फसवल्या जातील. सावध व्हा. जो करार प्रभूशी केलाय त्याच्यासाठी उत्तम जीवन जगा. आज सैतान गरजणाऱ्याप्रमाणे काम करतो. तो खोटा संदेश आला आणि म्हणतो अरे देवाचं वचन माझ्याकडे आलंय, मी सुद्धा संदेश आहे, तू माझ्या घरी चल, जेवण कर, मी तुझा मोठा सन्मान करेन. तो संदेश त्याच्या बरोबर निघाला आणि त्याच्या घरामध्ये आला. पुढे होतो ते झाले की हा. ते जेवायला बसले होते हा. तेव्हा ज्या भविष्यवाणीने त्याला माघारी आणले होते हा. त्याला यहोवाचे वचन आले आता देवाचे वचन त्याच्याकडे आले. काय आले? आणि देवाचा माणूस हा. जो यहुदातून आला होता हा. त्याच्याशी तो ओरडून बोलला. ओरडून बोलला. यहोवा असे म्हणतो, यहोवा असे म्हणतो, यहोवाचे वचन अमान्य केले तो यहोवाचे वचन अमान्य केले. आणि यहोवा तुझा देव यहोवा तुझा देव, याने तुला जी आज्ञा केली यहोवा तुझा देव त्याने जी आज्ञा पिली ती तू पाळली नाही. ती तू पाळली नाहीस. तर ज्या ठिकाणी तू अन्न खाऊ नये म्हणून ज्या ठिकाणी तू अन्न खाऊ नये म्हणून व पाणी पिऊ नये म्हणून हा. तुला सांगितले होते हा. त्या ठिकाणी तू परत येऊन अन्न खाल्ले हा. आणि तू पाणी प्याला. हा. तुझे प्रेम हा. तुझ्या पूर्वजांच्या कबरेत पोहोचणार नाही. का जी गोष्ट प्रभूने स्वतः त्याला प्रगट केली होती, तू त्या रस्त्याने जायचं नाही, त्याच्याकडे खायचं नाही, यायचं नाही. पण खोटा संदेश येऊन त्याला म्हणतो देव माझ्याशी बोललाय, माझ्या घरी चल, खाणं पिणं कर. तो जेवायला बसतोय तर शनी देवाची वाणी झाली ज्या खोट्या संदेशाच्या मुखातून. बघा, लक्षात ठेवा. म्हणून आज सावध राहा. समय कठीण आहे, जागृत व्हा. सैतान गरजणाऱ्याप्रमाणे काम करतोय. तो कोणाला फाडा आणि कोणाला गिरावं. बायबल सांगतं या संदेशाने देवाच्या वचनाचा अवमान केला. बायबल सांगतं तिथं रानात सिंह आला आणि त्या संदेशाला फाडून खाल्लं. एवढे घडतंय, पण हा याराब राजा आपल्या क्रिया सुधरवत नाही. त्यात 33 आणि 34 वाच. आज किती ख्रिश्चन मेसेज ऐकतात, वचन ऐकतात, पण आपले पाढे चालूच ठेवतात. वचन ही गोष्ट झाल्यावर यराबाम आपल्या वाईट मार्गातून फिरला नाही. यराबाम आपल्या वाईट मार्गातून फिरला नाही. एवढा तो संदेशा बोलला, वेदी दुबगली, त्यानंतर हात वाळला, कोट फुटला, सर्व काही झालं, परंतु याराब सुधारला नाही. आणि तर त्याने सर्व लोकातून उच्चस्थानाचे याजक नेमले. उच्चस्थानाचे याजक असावेत म्हणून ज्या कोणाच्याही मनात तसे आले त्याचे समर्पण त्याने केले. त्याच्या मनात जे आले ना ते त्याने समर्पण केले. म्हणजे तुमच्या मनात असं वाटत तसं आम्ही वागायचं का? तुम्ही करता त्यात आम्ही हो म्हणायचं का? आईला सांगता याराबाने आपलं वाईट पण सोडलं नाही. म्हणजे काय? त्याला वाटतील तसे याजक त्याने नेमले आणि ती गोष्ट याराबामाच्या घराण्यास ते भूमीच्या पाठीवरून छेदायला. म्हणजे तुम्ही जे करता त्यात आम्ही हा म्हणायचं, म्हणजे तुम्ही आमच्याशी सलामसलत करणार का? याराबाला वाटलं तसे त्यांनी हे केले आणि त्यामुळे देवाचा कोप भडकला आणि ती गोष्ट याराबामाच्या घराण्यास ते भूमीच्या पाठीवरून छेदायला व नष्ट करायला पापशी झाली. प्रेज द लॉर्ड. भूमीच्या पाठीवरून याराबाचा वंश, याराबाचं कुटुंब नष्ट झालं. नष्ट. बघा, आज आमचं जीवन कसं असावं, नवरीचं जीवन कसं असेल, तर प्रगतीकरण 2:10 की मरेपर्यंत नवरीचं जीवन कसं असेल, जी काही संकटे तुला सोसायची आहे, जी काही संकटे तुला सोसायची आहे, त्याचे भय धरू नको. त्याचे भय धरू नको. पहा, तुमची परीक्षा व्हावी म्हणून, तुमची परीक्षा व्हावी म्हणून शैतान तुम्हामधील कित्येकास तुरुंगात टाकणारा आहे. आणि तुम्हाला 10 दिवस संकट प्राप्त होईल. 10 दिवस संकट प्राप्त होतील. मरणापर्यंत विश्वास होईल. मरणापर्यंत विश्वासू राहा, म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. प्रेज द लॉर्ड. म्हणजे मी तुला जीवनाचा मुकुट देईन. असाला निवडलं, जोपर्यंत असा राजा प्रभूला शरण राहिला, कराला उत्तम राहिला, प्रभू त्याच्या जीवनात कार्य करतो. ज्या वेळेस तो देवाच्या विरुद्ध गेला, देव त्याला सोडून गेला, बिमार आली, असा राजा मरण पावला. याराबामाच्या जीवनात एवढा मोठा चमत्कार केला, एवढी गोष्ट प्रूफ करून दिली, वाळलेला हात नीट झाला, तो संदेशा फसला, तो संदेशा मेला, परंतु याराबाने आपलं जीवन पश्चातापी केलं नाही. आणि म्हणून याराबाचं पूर्ण वंश, याराबाचं पूर्ण घराणं जगाच्या पाठीवरून नष्ट झालं. आज
परमेश्वराने आज मला निवडलंय, आज त्या परमेश्वरासाठी मी करार केलाय, काय त्या करारासाठी मी जीवन जगतो का? त्या करारासाठी मी उत्तम राहते का? जर मी राहिलो तर माझ्या एकट्यामुळे माझ्या लाखोंचं तारण होईल. पण जर मीच त्या कराराशी वैवाहिकपणा केलाय तर माझ्या एकट्यामुळे ज्यांनी चुका सुद्धा केल्या नसतील त्यांचा सुद्धा नाश होईल, ते बायबल सांगते. आणि म्हणून मला सांगितलं, तुम्हाला सांगितलंय की मरेपर्यंत, कुठपर्यंत? मरेपर्यंत विश्वासात स्थिर राहा, म्हणजे तुला जीवनाचा मुकुट मिळेल. आणि म्हणून फर्स्ट कोरिंथिया 10 अध्याय 12 वचनाचा मी मेसेज फिनिश करतो. कोरिंथिकरास पहिले पत्र 10 अध्याय 12 वचन. म्हणून ज्याला असे वाटते की आपण उभे आहोत त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. पडू नये म्हणून सांभाळावे. हे कशामुळे पडणं होतंय? रूप, चांदी आणि सोनं. कशामुळे पतन होतंय? चांदी आणि सोनं. आणि हे चांदी आणि सोनं बायबल सांगतं ज्याच्या जीवनात आलं नाश, तो बिशप असो, तो पास्टर असो, मी माझ्यावर मेसेज प्रीच करतोय, लक्षात ठेवायचं. माझ्या चुका माझा प्रभू मला दाखवत असेल, कारण हा मेसेज हा फक्त नवरीसाठी. जग हे ग्रहण करू शकणार नाहीये. जर आपण समजतो मला प्रभूने निवडलंय, मी उभा आहे, तर मी मला सावरावं. मी जर पडायला लागलो तर मी माझ्या दोन लेकराला नाही सावरू शकणार. का? मीच पडतो. त्याच्यासाठी मी जर स्थिर असेल तर मी या दोन लेकराला सांभाळू शकतो, आणि ते दोन लेकर सांभाळले ते माझ्या बहिणीचं कुटुंब वाचू शकतो. पण जिथं मीच असेल आणि मी या लेकराला धरण जाईल तर ते लेकर सुद्धा माझा पाय वाकड्या पाडल्यामुळे ते सुद्धा पडतील. याच्यासाठी पहिले हे जाणायचंय का मी स्थिर आहे का, मी वचनासाठी स्थिर आहे का, मला निवडलंय, मी करार केलाय, त्यात किती उत्तम आहे. आणि जर नाही तर मग हाय बघू जगाचं झालं आमचं काय होईल. ते जगाला सोपं जाईल एवढं वाईट तुझं होईल. का? कारण जगाला हे माहिती, पण आज ती गोष्ट तुला कळाली. आणि म्हणून आज जर प्रभूची नवरी म्हणत असतो तर आम्ही आमचं जीवन चेक करावं. आम्ही दुसऱ्याला ब्लेम करण्यापेक्षा, दुसऱ्याकडे बोट लावण्यापेक्षा आम्ही आमचं जीवन चेक करावं. मी माझं जीवन चेक करावं. मी जगतो करतो माझ्या देवाला आवडणार आहे का? होय, माझ्या देवाला आवडणार आहे तर लोक मला छळणार, मला निंदिणार, मला माझ्या विरुद्ध षडयंत्र करणार, पण त्यावेळेस प्रभू माझ्या पक्षात असेल. कोणी मला काय करू शकेल? पण ज्यावेळेस जगातले 10 नातेवाईक माझ्या बाजूने असतील आणि प्रभू मला सोडील, तर जेव्हा करुणा होतोय तेव्हा ते 10 नातेवाईक, तुम्ही फोन करून बघा, मला करुणा झालाय, आणि तुम्ही बोलवा आई ये ग, आई काय म्हणेन? बाई तिथंच राहा, खुशाल राहा बाई, खुशाल राहा. किंवा एखादा मित्र रात्रंदिवस खाऊन पिऊन घालणार असेल, त्याला फक्त म्हणा मला असा करुणा झालाय हो, आणि स्कोर जवळजवळ 20 सांगितले, येणं जरा काम आहे. ए बाबा मी अगोदर कुठे? उल्हासनगर मध्ये. अरे नाही मी आता ना बोरवलीला गेलोय. का? अरे 20 स्कोर झालाय ना, 20 स्कोर म्हणजे एका मिनिटातच माणूस करुणा उडू शकतो. तेव्हा कळत तुम्हाला, पण त्यावेळेस तुम्हाला 25 करुणा असू द्या, तुमचा स्कोर 25% असू द्या, प्रभू येशू मसीह तुमच्या पक्षात असू द्या, तुमचा केस देखील जाणार नाही. ही आपल्या सेवेतली गवाही पाथर्डी मध्ये याद राखणार. फक्त पुढे प्रेयर केलं आपण फोनवर ऑन दी स्पॉट. चॅलेंज करू सांगतो ब्रदर, चॅलेंज. कारण आपला देव सत्य परमेश्वर आहे, पण आम्ही पलटणारे, आम्ही धृतपणे वागणारे, आणि मग आम्ही आमच्या देवाची निंदा, विश्वासरावाची निंदा करतो. का? स्वार्थापोटी. जसा आशा राजा देवाच्या क्रोधाला प्रगट झाला, पनिशमेंट उतरलं, मग त्याने लोकांना छळायला सुरुवात केली. का? देव का सोडतो त्याला? त्याने करार म्हणून देवाने सोडलं, आणि मग देवाने त्याला सोडलं, मग कोणाला छळतोय? प्रजेच्या लोकांनी. मग देवाने पाहिलं एवढं छळतोय, याच्याकडेच बघतो. आज प्रभूचं आगमन दाराशी आहे, ठीक आहे, व्हेरी ह्युमन, चुकतो, पण हा काळ कृपेचा आहे.
तर आपण आपलं जीवन चेंज सुधरावं. नाही तर मग यारामाने केलंय हट्ट, मला काय होतंय काही होत नाही. बायबल सांगतं पूर्ण कुटुंब त्या जगाच्या पाठवून नाश झाला. आम्हाला नाशात जायचंय का तारणात जायचंय? कारण जर मी प्रभूची नवरी म्हणतो तर प्रभू मध्ये आकाशमध्ये येणार आहे. आणि तो प्रभू म्हणलाय ज्याने करार करून माझ्याशी करार केलाय त्या माझ्या भक्तांना एकत्रित करा. प्रेज द लॉर्ड. उद्याच्या रविवारचा मेसेज हा असेल की एकत्रित कोण होणार.